हॅलो फ्रेंड्स, मी सच्चिदानंद लिंबाळकर आपलं खूप खूप स्वागत करतोय. येणाऱ्या 14 जून साठी म्हणून इकॉनॉमिक्स या विषयामधल्या 12 पंचवार्षिक योजना डिटेल्स मध्ये आपण कव्हर करायच्या आहेत. हे क्विक रिव्हिजन आहे, तुमचा वेळ वाचावा कारण आता 2 दिवस परीक्षेला शिल्लक राहिलेले आहेत. त्या हिशोबाने तुमचं क्विक रिव्हिजन व्हावं त्यासाठीच हे सेशन आहे. हे सेशन डिटेल्स मध्ये आपण ह्या 12 पंचवार्षिक योजना कव्हर करणार आहोत, त्याही कलरफुल इमेजेसच्या माध्यमातून. आणि याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये 65+ स्कोर हा मिळणारच आहे. तुमची एक क्विक रिव्हिजन व्हावी म्हणून हे सेशन आहे. बघा, पहिली पंचवार्षिक योजना 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956 मध्ये पहिली पंचवार्षिक योजना ही लागू झालेली होती. या योजनेचा भर हा कृषी क्षेत्रावर दिलेला होता. या योजनेचं नाव पुनरुत्थान योजना, म्हणजे परत आपल्या भारताचं पुनरुज्जीवन करायचं होतं त्यासाठीच म्हणून पुनरुत्थान योजना. आणि प्रतिमान जे वापरलं होतं हेरॉड डोमर हे प्रतिमान आपण या ठिकाणी वापरलेलं होतं. ठीक आहे, ओके. हेरॉड डोमर. आता हेरॉड डोमर प्रतिमान जे आहे ते म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जर भांडवली गुंतवणूक केली तर अर्थव्यवस्थेचा लवकर विकास होतो, यावर हे आधारित होतं. आणि म्हणून आपण शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक केली, जेणेकरून इथे सिंचन प्रकल्प, जमीन सुधारणा, सहकारी संस्थांचं सुरुवात, बियाणे व खतांचा वापर, ग्रामीण विकास, शेती उत्पादनात वाढ आणि अन्नधान्याची वाढती उपलब्धता यासाठी आपण या योजनेमध्ये प्रयत्न केलेले आहेत. ठीक आहे, ओके. हे अतिशय महत्वाची अशी योजना. त्यानंतर याच याच योजनेमध्ये पहिल्या निवडणुका सुद्धा सुरू झालेल्या होत्या. ठीक आहे, इसवी सन 1951 मध्ये, इसवी सन 1951-52 मध्ये आपल्या देशामधल्या पहिल्या निवडणुका, सार्वत्रिक निवडणुका लोकसभा आणि विधानसभेसाठी सुरू झाल्या होत्या. इव्हन आंध्र राज्य निर्मितीची घोषणा 1953 मध्ये झाली होती. पोट्टी श्रीरामल्लू यांनी उपोषण केलं, उपोषणामध्ये त्यांचा मृत्यू झाला, त्याचा दबाव सरकारवर निर्माण झाला आणि भाषेच्या आधारावरचं पहिलं राज्य आंध्र राज्य या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं होतं. त्यानंतर PL 480 कार्यक्रमाच्या अंतर्गत आपल्या अमेरिकेकडनं आपण अन्नधान्य मिळवलं होतं, कारण भारतामध्ये दुष्काळ पडलेला होता आणि लोक उपवाशी राहून मरत होते, म्हणून आपण अमेरिकेकडनं PL 480 या कार्यक्रमाच्या अंतर्गत अन्नधान्य हे मिळवलेलं होतं. त्यानंतर उद्योगासाठी म्हणून उद्योग विकास व नियमन कायदा 1951 हा संमत केला गेला होता. त्यानंतर इसवी सन 1953 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोग UGCची जे आहे ती स्थापना झाली होती. 1956 मध्ये त्या संदर्भात कायदा केला आणि UGCला वैधानिक दर्जा देण्यात आला होता. इव्हन पहिली IIT खरगपूर 1951 मध्ये स्थापन झालेली होती. ठीक आहे, आणि इथून पुढे आता IIT ची स्थापनेची प्रक्रिया ही आपल्या देशामध्ये सुरू झालेली होती. ह्या सर्व ज्या तरतुदी आहेत ह्या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये झालेल्या आहेत. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर सिंद्री येथे खत कारखाना सुद्धा झाला होता, कारण शेतीवर विकास होता, म्हणजे शेतीवर भर दिलेला होता. मग सोबतच खत कारखाने सुद्धा सुरू केले गेले होते. सिंद्री येथे खत कारखाना पहिला खत कारखाना होता, ऑक्टोबर 1951 मध्ये सुरू झाला. सिंद्री धनबाद झारखंड या ठिकाणी हा सुरू झाला होता. देशातील हा पहिला सरकारी कारखाना होता. ठीक आहे, ओके. येस, ऑक्टोबर 1951 मध्ये स्थापना झालेली होती. त्यानंतर रेल्वे इंजिनचा कारखाना जो आहे तो चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स नावाने सुरू केला होता. 1 नोव्हेंबर 1951 मध्ये याची सुरुवात झाली होती. ठिकाण चित्तरंजन, पश्चिम बंगाल. ठीक आहे, आणि देशातील हा रेल्वे इंजिन निर्मितीचा पहिला मोठा हा कारखाना होता जो पश्चिम बंगालमध्ये सुरू झाला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर पेरांबूर लोकोवर्क्स, सो हा रेल्वे डब्याचा कारखाना पेरांबूर, चेन्नई जवळ, म्हणजे तामिळनाडू मधील चेन्नई जवळ पेरांबूर या ठिकाणी हा रेल्वे डब्याचा कारखाना सुरू झालेला होता. त्यानंतर हिंदुस्तान अँटीबायोटिक्स पिंपरी, पुण्यामध्ये, महाराष्ट्र, पुणे, पिंपरी या ठिकाणी हिंदुस्तान अँटीबायोटिक्स म्हणजे प्रतिजैविकेचा हा कारखाना इथे सुरू झाला होता. भारतातील पहिला महत्वाचा अँटीबायोटिक उत्पादन करणारा हा सरकारी उपक्रम हा सुद्धा पहिल्या पंचवार्षिक योजनांमध्ये सुरू झालेला होता. ठीक आहे. त्यानंतर याच पंचवार्षिक योजनेमध्ये काही बँका सुद्धा सुरू झालेल्या होत्या. बँका, यस, जसं 1 जुलै 1955 ला 1 जुलै 1955 ला अगोदरची जे काही इम्पेरियल बँक ऑफ इंडिया होती तिचं रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये झालं होतं. ठीक आहे, इम्पेरियल बँक ऑफ इंडियाचं रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये झालं होतं. त्यानंतर ICICI, ठीक आहे, ICICI ची स्थापना 1 जानेवारी 1955 मध्ये झाली होती. त्यानंतर अखिल भारतीय हातमाग बोर्ड 1952 मध्ये स्थापन झालं होतं. अखिल भारतीय हातमाग बोर्ड. त्याच्यानंतर इथे अखिल भारतीय
खादी व ग्रामोद्योग बोर्ड याची स्थापना इसवी सन 1953 मध्ये झाली होती. म्हणजे हातमागाला सुद्धा आणि ग्रामीण उद्योगाला सुद्धा पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरुवात झालेली होती. त्याच्यानंतर याच योजनेमध्ये काही महत्वाच्या गोष्टी जसं कुटुंब नियोजन कार्यक्रम 1952 मध्ये सुरू झाला होता आणि असा हा कार्यक्रम स्वीकारणारा भारत हा जगातील पहिला देश बनला होता. ठीक आहे. ओके. त्यानंतर 2 ऑक्टोबर 1952 मध्ये समुदाय विकास कार्यक्रम हा सुरू केलेला होता. ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे हा या योजनेचा हेतू होता. त्यानंतर इसवी सन 1953 मध्ये राष्ट्रीय विस्तार योजना हा कार्यक्रम सुरू केलेला होता, जेणेकरून समुदाय विकास कार्यक्रम जो आहे तो आणखी विस्तारित झाला पाहिजे आणि जास्तीत जास्त गावामध्ये हा पोचला पाहिजे, त्यासाठी म्हणून राष्ट्रीय विस्तार योजना 1953 मध्ये सुरू केली होती. शेतीच्या विकासासाठी पाण्याची आवश्यकता म्हणून मग दामोदर खोरे विकास प्रकल्प हा सुरू झाला होता 1950-51 मध्येच, म्हणजे पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू झाला होता. याचा उद्देश पूर नियंत्रण करणे, सिंचन, वीज निर्मिती, औद्योगिक विकास हा होता. आता ही दामोदर नदी जी आहे पश्चिम बंगाल आणि झारखंड या 2 राज्यांमधनं जी आहे ती वाहते आणि दामोदर खोरे विकास प्रकल्प हा त्या ठिकाणी सुरू केलेला होता. त्यानंतर भाकरा नांगल प्रकल्प 1955 मध्ये. आता भाकरा नांगल प्रकल्प हा सतलज नदीवर आहे. हिमाचल प्रदेश आणि पंजाब या 2 राज्यांमध्ये आहे. याचा उद्देश सिंचन, वीज निर्मिती आणि पूर नियंत्रण हा प्रकल्प 1955 मध्ये सुरू केलेला होता. त्यानंतर कोसी धरण 1954 मध्ये. ठीक आहे. कोसी नदी ही बिहारमध्ये आहे. याचा उद्देश पूर नियंत्रण, सिंचन आणि वीज निर्मिती हा होता आणि 1954 मध्ये हा कोसी प्रकल्प सुरू झालेला होता. त्यानंतर हिराकूड धरण प्रकल्प 1957 मध्ये सुरू झाला. महानदीवर हा प्रकल्प सुरू झाला होता. संबलपूर जवळ ओडिसा राज्यामध्ये हा प्रकल्प झालेला आहे. सिंचन, वीज निर्मिती आणि पूर नियंत्रण हा त्याचा उद्देश होता. 1957 मध्ये हिराकूड धरण प्रकल्प जो आहे तो अस्तित्वात आलेला आहे. म्हणजे पहिल्या पंचवार्षिक योजनामध्ये खत कारखाने आहेत, त्याच्यानंतर तुमचे वेगवेगळे प्रकल्प सुद्धा या ठिकाणी अस्तित्वात आले होते, जेणेकरून शेतीचा विकास होईल यावर भर दिला होता. या पहिल्या योजनेचं जर मूल्यमापन करायचं असेल तर बघा ही योजना जवळपास सर्व बाबतीत यशस्वी झालेली होती. ठीक आहे. ही जे काही पहिली पंचवार्षिक योजना होती ही सर्व बाबतीत यशस्वी झाली होती. बघा मग चॅम्पियन कप त्यासाठी आहे. ठीक आहे. यशस्वी झालेली होती. अन्नधान्याचं उत्पादन 52.2 दशलक्ष टनावरून 65.8 दशलक्ष टन इतकं हे अन्नधान्याचं उत्पादन या ठिकाणी वाढलेलं होतं. ठीक आहे. आर्थिक वाढीचा दर सुद्धा हा जास्त होता, म्हणजे 2.1% वरून जवळपास 3.6% इतका हा आर्थिक वाढीचा दर साध्य झाला होता. राष्ट्रीय उत्पन्न सुद्धा 18%, बघा असं 18% हे राष्ट्रीय उत्पन्न सुद्धा वाढण्यात आलेलं होतं. ठीक आहे. ओके. याच्यामध्ये इव्हन दरडोई उत्पन्न म्हणजे प्रत्येक व्यक्तीमागचं उत्पन्न हे 11% वाढलं होतं. ठीक आहे. हे जवळपास 11% वाढलं आणि विशेष म्हणजे महागाई 13% आपली कमी झालेली होती. ठीक आहे. म्हणजे ही एकमेव अशी पंचवार्षिक योजना आहे की जिथे महागाई कमी झालेली आहे. अदरवाईज पुढच्या सर्व पंचवार्षिक योजनांमध्ये महागाई ही वाढलेली आहे. त्याच्यामुळे हा पहिलाच प्रयोग होता आणि पहिली पंचवार्षिक योजना यशस्वी झाली होती. ठीक आहे. यशस्वी झाली होती. सरकारचा कॉन्फिडन्स वाढला होता आणि सरकारने लगेच दुसरी पंचवार्षिक योजना ही सुरू केलेली होती. ठीक आहे. दुसरी पंचवार्षिक योजना. मग दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961 हा होता. या योजनेमध्ये जड व मूलभूत उद्योग, ठीक आहे, जड व मूलभूत उद्योग यावर भर देण्यात आला होता. म्हणजे पहिली पंचवार्षिक योजना असेल तर त्याच्यावर शेतीवर भर दिला होता. इथे मात्र जड व मूलभूत उद्योगावर भर दिला होता. आपल्या देशाला औद्योगिक दृष्ट्या स्वावलंबी बनवणं हा त्याचा हेतू होता. इथे जे प्रतिमान वापरलं होतं ते म्हणजे पी.सी. महालनोबिस हे त्यावेळेचे अर्थतज्ञ होते, त्यांचं प्रतिमान, ठीक आहे, त्यांची आयडिया या ठिकाणी वापरली होती. मग पी.सी. महालनोबिस हे जे प्रतिमान आहे ते सोव्हिएत रशियाचं फेल्डमन प्रतिमान जे आहे त्याच्या आधारावर होतं. ठीक आहे. कारण फेल्डमन प्रतिमान म्हणतं जर देशाचा जलद विकास करायचा असेल तर सरकारने जास्तीत जास्त मूलभूत उद्योगात, जड उद्योगात गुंतवणूक केली पाहिजे असं फेल्डमन प्रतिमान सांगत होतं आणि ते यशस्वी झालं होतं रशियामध्ये. तेच आपण स्वीकारलं. त्याच्या आधारावर पी.सी. महालनोबिस यांनी एक डिझाईन बनवली आणि मग तेच जे आहे
तेच प्रतिमान आपण या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये वापरलं. इथेच एक पर्याय म्हणून या योजनेला पर्याय म्हणून ब्रह्मानंद आणि वकील यांचं मजुरी प्रतिमान होतं. ठीक आहे, लक्षात ठेवायचं की या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेला एक पर्याय म्हणून ब्रह्मानंद आणि वकील यांचं मजुरी प्रतिमान होतं. ठीक आहे, पीएन ब्रह्मानंद आणि डीआर वकील यांनी हे मजुरी वस्तू प्रतिमान हे सुचवलं होतं. म्हणजे काय की जे कामगार आहेत, मजूर आहेत, कष्टकरी आहेत, यांना लागणाऱ्या वस्तू त्या बनवणारे कारखाने सुरू केले गेले पाहिजेत असं म्हणणारं हे प्रतिमान होतं. पण हे प्रतिमान आपण स्वीकारलं नाही आणि त्याच्याऐवजी पीसी महालनोबिस हे प्रतिमान दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण स्वीकारलेलं आहे. या योजनेमध्ये आणखी काय काय बदल झाले? ठीक आहे, बघा याच योजनेला नेहरू महालनोबिस योजना असंही म्हटलं जातं, कारण पंडित जवाहरलाल नेहरू हे त्यावेळेसचे पंतप्रधान होते, पीसी महालनोबिस अर्थतज्ञ होते, म्हणून याला नेहरू महालनोबिस योजना असंही म्हटलं गेलं किंवा याला भौतिकवादी योजना असंही, कारण भौतिक विकासावर भर दिला होता. ठीक आहे, म्हणून याला भौतिकवादी योजना असं सुद्धा म्हटलं गेलं होतं. ठीक आहे, भांडवली उद्योग, मूलभूत उद्योग, अवजड उद्योग याच्या उभारणीवर इथे भर दिलेला होता आणि याद्वारा भारतामध्ये तीव्र औद्योगिकरण आणि मोठी आर्थिक वाढ हे साध्य करायची होती. ठीक आहे, यस, या योजनेचा उद्देश की भारतामध्ये तीव्र म्हणजे कमी वेळामध्ये जास्त औद्योगिकरण साध्य करायचं होतं, तसंच स्वावलंबी औद्योगिक अर्थव्यवस्था निर्माण करायची होती, उत्पादन क्षमता वाढवायची होती, आर्थिक वाढ साध्य करायची होती आणि संरक्षण आणि तंत्रज्ञानामध्ये प्रगती करायची होती. त्याच्या अनुषंगाने ही दुसरी पंचवार्षिक योजना ही जी आहे ती घोषित केलेली होती. ठीक आहे, सोबतच लघु उद्योगाचा विकास करण्यासाठी सुद्धा इथे लघु उद्योगांना सुद्धा चालना द्यायचं असं ठरवलं. म्हणजे मोठ्या उद्योगांसोबत लघु उद्योगांना सुद्धा चालना द्यायचं या पंचवार्षिक योजनेमध्ये ठरवलं होतं. या योजनेमध्ये कोणकोणते बदल झाले मग? ठीक आहे, बघा सर्वात महत्वाचं भारताचे दुसरे औद्योगिक धोरण सुरू झाले 30 एप्रिल 1956 मध्ये हे घोषित केलेलं होतं. ठीक आहे, इव्हन 1957-58 मध्ये राज्य स्तरावर खादी व ग्रामोद्योग कार्यक्रमाची सुरुवात झाली. ठीक आहे, म्हणजे खादी आणि ग्रामोद्योग कार्यक्रमाला आपण आता प्रोत्साहन देऊ लागलेलो होतो. 1957-58 मध्ये हा कार्यक्रम सुरू झाला होता. ठीक आहे, यस, 1960-61 मध्ये सघन कृषी जिल्हा कार्यक्रम म्हणजे सोबत शेतीचाही विकास करण्यासाठी म्हणून सघन कृषी जिल्हा कार्यक्रम हा सुद्धा सुरू केला होता. त्याचा हेतू की कृषी उत्पादनात वाढ करायचं होतं, त्यासाठी सिलेक्टिव्ह असे जिल्हे त्यासाठी आपण ठरवलेले होते. ठीक आहे, या दरम्यानच्या कालावधीमध्ये काही महत्वाचे पोलाद प्रकल्प सुरू झाले. 1959 मध्ये भिलाई पोलाद प्रकल्प, भिलाई हा त्यावेळेस मध्य प्रदेश मध्ये होता, आता सध्या छत्तीसगड मध्ये आहे आणि रशियाच्या मदतीने हा पोलाद प्रकल्प आपण सुरू केला होता. इसवी सन 1959 मध्ये रूरकेला पोलाद प्रकल्प सुरू केलेला होता ओरिसा या राज्यामध्ये आणि त्याला मदत जी मिळाली होती ती जर्मनीने मदत दिलेली होती. ठीक आहे, रूरकेला हा एक पोलाद प्रकल्प, यावर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर महत्वाचा दुर्गापूर. ठीक आहे, दुर्गापूर लोह पोलाद प्रकल्प ब्रिटनने मदत केलेली होती. पश्चिम बंगालमध्ये हा प्रकल्प आहे. ठीक आहे, इव्हन खत कारखाने काही सुरू झाले होते. नांगल खत कारखाना पंजाब मध्ये नांगल मध्ये 1961 मध्ये हा खत कारखाना सुरू झाला होता. त्यानंतर रूरकेला खत कारखाना ओरिसामध्ये. ठीक आहे, रूरकेला पोलाद प्रकल्प, त्याच्याच बाजूला त्याचा रॉ मटेरियल वापरून एक खत कारखाना या ठिकाणी सुरू केला गेला आणि सोना नावाचं खत त्या ठिकाणी तयार करण्यात आलेलं होतं. ठीक आहे, नायट्रोजन युक्त असं युरिया जे आहे ते सोना नावाचं खत त्या कारखान्यामध्ये सुरू केलं गेलेलं होतं. ठीक आहे, याच योजनेमध्ये अणुऊर्जा आयोगाची स्थापना झाली 1 मार्च 1958 ला. ठीक आहे, अणुपासून ऊर्जा निर्मितीसाठी म्हणून अणुऊर्जा आयोग स्थापन केला गेला, जेणेकरून या अणुचा आपण शांततेसाठी वापर करायचा आहे, वीज निर्मितीसाठी वापर करायचा आहे, त्यासाठी अणुऊर्जा आयोग स्थापन केला गेलेला आहे. ही त्याची इमारत आहे आणि हे डॉक्टर होमी भाभा आहे. ठीक आहे, हे डॉक्टर होमीचे भाभा हे भौतिक शास्त्रज्ञ होते. ठीक आहे, पहिले हे अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते. यांच्या अध्यक्षतेखाली अणुऊर्जा आयोग हा जो आहे तो नेमला गेलेला होता त्यावेळेस. ठीक आहे, अतिशय महत्वाची घडामोड असं म्हणता येईल त्यावेळेस झालेली होती दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये. आणखी महत्वाचं म्हणजे याच दरम्यानच्या कालावधीमध्ये LIC लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन अतिशय महत्वाची ही सरकारी क्षेत्रामधली विमा पुरवणारी कंपनी. ठीक आहे, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी असं तिचं स्लोगन आहे. ठीक आहे,
1 सप्टेंबर 1956 ला याची स्थापना झाली. अगोदर 245 खाजगी जीवन विमा देणाऱ्या कंपन्या होत्या, ते एकत्र केल्या, त्याचं राष्ट्रीयकरण केलं आणि त्यापासून लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन नावाची LIC नावाची संस्था स्थापन केली गेली, जी डॉमिनंट आता जीवन विमा कंपनी आहे. त्यानंतर मुंबई शेअर बाजार हा आशियातला सर्वात जुना शेअर बाजार आहे. ब्रिटिश कालावधी स्थापन झाला होता, पण याला अधिकृत मान्यता 31 ऑगस्ट 1957 मध्ये देण्यात आलेली होती. इव्हन याच वेळेला प्रॉब्लेम जसा आता स्टेट ऑफ हॉर्मुझचा प्रॉब्लेम झालेला आहे आपल्याकडे, ठीक आहे, तसा त्यावेळेस सुवेज कालव्याचा प्रश्न जो आहे तो झालेला होता. ठीक आहे, की हा जो सुवेज कालवा आहे इथे तुम्हाला दिसत असेल, हा सुवेज कालवा. ठीक आहे, मग या सुवेज कालव्याचं काय केलं होतं, इजिप्तचे जे राष्ट्राध्यक्ष होते गमाल अब्दुल नासेर, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष गमाल अब्दुल नासेर, ज्यांची जी नाम चळवळ होती त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका होती पंडित जवाहरलाल नेहरू सोबत. मग गमाल अब्दुल नासेर यांनी त्या सुवेज कालव्याचं राष्ट्रीयकरण केलं. याला विरोध केला होता ब्रिटन आणि फ्रान्सने, आणि म्हणून ब्रिटन फ्रान्स एका साईडने आणि इजिप्त एका साईडने असं ते युद्ध झालेलं होतं. त्याच्यामुळे हा सुवेज कालव्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला होता. एक म्हणजे आंतरराष्ट्रीय लेवलला समस्या सुद्धा सुवेज कालव्याची निर्माण झालेली होती त्यावेळेला. तसंच 1 मे 1960 ला महाराष्ट्र अस्तित्वात आला. ठीक आहे, मराठी भाषा बोलणाऱ्यांचा एकत्र प्रदेश करून आपला महाराष्ट्र 1 मे 1960 ला हा अस्तित्वात आलेला होता. ठीक आहे, ओके. मग अशा बऱ्याचशा गोष्टी या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाल्या, जी अतिशय महत्वाची आहे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे, एक्झामला यावर प्रश्न विचारले जाणार आहेत. राष्ट्रीय उत्पन्न वाढीचे जे काही लक्ष्य आहे, आता मूल्यमापन करायचं असेल या योजनेचं इव्हॅल्युएशन, तर राष्ट्रीय उत्पन्न वाढीचं लक्ष्य हे जे आहे तर हे 4.5% टार्गेट ठेवलं होतं, 4.5%, पण ऍक्च्युली 4.2% साध्य झालं. म्हणजे 4.5% ठेवलं होतं साध्य टार्गेट, पण 4.2% साध्य झालं. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर जो पाहिजे होता तितका अपेक्षित झाला नाही आपल्याला. म्हणजे पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये साध्य झाला, पण दुसऱ्यामध्ये मात्र साध्य झाला नाही, म्हणजे अपयशी ठरली असं म्हणता येतं. ठीक आहे, यस. महागाई मात्र वाढली बघा, पहिल्या योजनेत कमी झाली होती, आता मात्र महागाई ही वाढत गेलेली आहे. महागाई आपल्याकडे वाढत झाली. हा, अन्नधान्य उत्पादन वाढलं. अगोदर 66.9 मिलियन टन होतं, आता ते वाढून 82 मिलियन टन इथपर्यंत अन्नधान्य हे वाढलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे अन्नधान्याचं उत्पादन आपल्याकडे या ठिकाणी वाढलेलं होतं. ठीक आहे, ओके. याच्यामध्ये काही बाबी असं म्हणता येईल की आपण काही बाबीवर यशस्वी ठरलो तर काही बाबीवर अपयश ठरलो. जसं की जड व मूलभूत उद्योग जे आहेत ते स्थापन झालेले होते. ठीक आहे, यस. खत कारखाने जे आहेत ते स्थापन झालेले होते. यस. आणि भविष्यातील औद्योगिक व आर्थिक विकासासाठीचा मजबूत पाया या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेने निर्माण केला होता. उणीवा शेतीकडे जो आहे ते कमी लक्ष दिलं गेलं. महागाई जी आहे ती वाढली गेली होती. परकीय चलन जे आहे त्याची तूट निर्माण झाली होती आपल्याला. ठीक आहे, आणि उद्योगाचा अपेक्षित प्रमाणामध्ये वाढ झालेली नव्हती. अशा काही उणीवा सुद्धा या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये होत्या असं म्हणता येतं. ठीक आहे, त्याच्यानंतर महत्वाची तिसरी पंचवार्षिक योजना. ठीक आहे, महत्वाची तिसरी पंचवार्षिक योजना, याचा कालावधी जो होता 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966 हा या योजनेचा कालावधी. महालनोबिस प्रतिमान जे आहे ते कंटिन्यू ठेवण्यात आलं होतं. ठीक आहे, म्हणजे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे पीसी महालनोबिस प्रतिमान वापरलं ते पुढे कंटिन्यू ठेवलं. याचा जो आराखडा आहे तो मात्र सुखमॉय चक्रवर्ती. ठीक आहे, सुखमॉय चक्रवर्ती यांचं द मॅथमॅटिकल फ्रेमवर्क ऑफ द थर्ड प्लान, जे त्यांचा जो लेख होता त्याच्या आधारावर हा आराखडा तयार केला. म्हणजे प्रतिमान होतं पीसी महालनोबिस, पण त्याचा आराखडा जो बनवला गेला तो म्हणजे सुखमॉय चक्रवर्ती यांचा जो लेख होता द मॅथमॅटिकल फ्रेमवर्क ऑफ द थर्ड प्लान, त्याच्या आधारावर आराखडा तयार केला गेला. बघा, हे सुखमॉय चक्रवर्ती यांनी तयार केलेला हा आराखडा होता. ठीक आहे, हा समजून घ्यायची गरज नाही, परीक्षेला विचारत नाहीयेत. हे पीसी महालनोबिस आहेत आणि हे सुखमॉय चक्रवर्ती आहेत. ठीक आहे, ओके. मग इथे जो मुख्य भर कृषी व मूलभूत उद्योगावर दिला होता. ठीक आहे, मुख्य भर कशावर होता? कृषी व मूलभूत उद्योगावर हा भर दिला होता. कृषीमध्ये आपलं अन्नधान्य उत्पादन वाढवायचं होतं, सिंचन प्रकल्पाचा विस्तार करायचा होता, जमिनीची सुपीकता वाढवायची होती, कृषी संशोधन व सुधारणा करायच्या होत्या आणि सहकारी चळवळीला प्रोत्साहन द्यायचा होता. मूलभूत उद्योगामध्ये पोलाद, यंत्रसामग्री, कोळसा, वीज निर्मिती यांना प्राधान्य द्यायचं होतं. औद्योगिक पायाभूत सुविधांचा विकास करायचा होता. दीर्घकालीन औद्योगिक वाढीचा आधार या ठिकाणी आपल्याला निर्माण करायचा
होता. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर आता काय झालं की सुरुवातीला जो भर आहे कृषी आणि मूलभूत उद्योगावर होता, पण नंतर याच दरम्यान भारत आणि चीनचं युद्ध सुरू झालं. ठीक आहे. 1962 मध्ये भारत आणि चीनचं युद्ध सुरू झालं. त्याच्यामुळे जो भर आहे तो भर हा आपण संरक्षण आणि विकासावर दिला. ठीक आहे. म्हणजे अगोदर जो भर होता कृषी व मूलभूत उद्योगावर होता, योजना सुरू होत असताना, पण 1962चं भारत चीन युद्ध सुरू झाल्यामुळे मग आपल्या संरक्षणाचं महत्व कळू लागलं. कारण या याच्यामध्ये आपण हारलो होतो. ठीक आहे. म्हणून संरक्षण आणि विकास याच्यावर भर दिलेला होता आपण. ठीक आहे. यस. या दरम्यान कोणकोणत्या योजना सुरू झाल्या? सघन कृषी क्षेत्र कार्यक्रम म्हणजे हरित क्रांतीचा पाया रोवला गेला. ठीक आहे. सघन कृषी क्षेत्र कार्यक्रम 1964-65 मध्ये हा सुरू झाला होता आणि हा कृषी उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी हा प्रोग्राम सुरू केला गेला होता. ठीक आहे. ओके. याचा अन्नधान्य उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी म्हणून हा प्रोग्राम सुरू केला गेला होता. कृषी मूल्य आयोगाची स्थापना केली गेली होती 1965 मध्ये. प्रोफेसर दांतवाला यांच्या अध्यक्षतेखाली कृषी मूल्य आयोग स्थापन करण्यात आला होता. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य मोबदला मिळवून देणे हा त्याचा हेतू होता. यस. आणि तसंच कृषी क्षेत्राचा सर्वांगीण विकास करणे हा सुद्धा त्याचा हेतू होता. नंतर ह्या जे कृषी मूल्य आयोग आहे याचं नावात बदल झाली आणि 1985 मध्ये कृषी मूल्य आयोगाचं नाव बदलून कृषी मूल्य व किमती आयोग असं नाव झालं. जे आज शेतकऱ्यांसाठी खरीप पीक आणि रबी पिकाचं जे एमएसपी किंवा आधारभूत किमती म्हणूया ते घोषित करण्याचं काम करतं. घोषित करण्याचं काम कृषी मंत्रालय करतं, पण त्यासाठी आकडेवारी जे आहे किंवा शिफारस करण्याचं काम हे करत असतं सीएसीपी असं म्हणतो आपण यालाच, किंवा कृषी मूल्य व किमती आयोग असं म्हणूया आपण. अतिशय महत्वाचा हा आयोग आहे जो या दरम्यान स्थापन केलेला होता. अतिशय महत्वाची ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर याच दरम्यानच्या कालावधीमध्ये काही घडामोडी घडल्या होत्या, जसं की गोवा मुक्ती संग्राम. डिसेंबर 1961 मध्ये गोवा मुक्ती संग्राम हा झाला होता आणि गोवा हा प्रदेश जो आहे आपण ऑपरेशन विजय द्वारा गोवा, दीव दमण हे पोर्तुगीजांकडून आपण मुक्त करून ते भारतामध्ये विलीन करून घेतले आपण. ठीक आहे. यस. 1962 मध्ये भारत चीन युद्ध झालं होतं. ऑक्टोबर-नोव्हेंबर 1962 मध्ये झालं. ठीक आहे. यस. आणि चीनने भारतावर आक्रमण केलं होतं आणि बराचसा प्रदेश आपण इथे चीनला गमावलेला आहे. या दरम्यानच्या कालावधीमध्ये IDBI इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाची स्थापना 1964 मध्ये झाली. उद्योगासाठी ती शिखर म्हणजे जे काही मोठे मोठे उद्योग आहेत त्यांना दीर्घ कालावधीसाठी कर्ज देणारी ही शिखर संस्था होती. UTI युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया हे सरकारी म्युच्युअल फंड होता. ठीक आहे. सरकारी म्युच्युअल फंड इसवी सन 1964 मध्ये हा सुरू करण्यात आलेला होता. त्याच्यानंतर भारतीय अन्न महामंडळाची स्थापना इथे झाली इसवी सन 1965 मध्ये भारतीय अन्न महामंडळ जे आहे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे. या भारतीय अन्न महामंडळाचं काम काय आहे? अन्नधान्य खरेदी, शेतकऱ्याकडनं अन्नधान्य खरेदी करायची, त्याची साठवणूक करायची आणि वितरण करायचंय. जे काही आपल्याकडे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम आहे, स्वस्त धान्य दुकान आहे, त्याच्या मार्फत गरिबांना स्वस्त दरामध्ये हे धान्य उपलब्ध करून दिलं जातं. त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका ही भारतीय अन्न महामंडळ आहे. हे गोडाऊन त्यांचे दिसत असतात. शेतकऱ्याकडनं ते अन्न खरेदी करून या गोडाऊन मध्ये ठेवतात आणि नंतर स्वस्त धान्य दुकानामधून ते गरिबांपर्यंत ते पोहोचवत असतात. 1965 मध्ये भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालं. सप्टेंबर-डिसेंबर 1965 मध्ये हे युद्ध सुरू झालेलं होतं. ठीक आहे. यस. काश्मीर प्रश्नावरून हे युद्ध सुरू झालं आणि हे जे आहे या युद्धामध्ये नंतर मग सोव्हिएत रशियाने मध्यस्थी केली आणि मग हे युद्ध थांबलं होतं. ठीक आहे. या युद्धाचा करार झाला तो म्हणजे ताश्कंद करार आणि त्याच्यानंतर आपले पंतप्रधान त्यावेळेस लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू पण झालेला होता. ठीक आहे. ओके. अशी महत्वाचे की या ठिकाणी 2 युद्ध असे झालेले होते. आता 2 युद्ध झाल्यामुळे साहजिकच आपल्या देशाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि त्यामुळे योजना पूर्णपणे अपयशी ठरली होती. ठीक आहे. यस. अन्नधान्य उत्पादन जे आहे हे 82 दशलक्ष टनावरून 72 दशलक्ष टन म्हणजे कमी झालेलं होतं. बघा, हे जे अन्नधान्य उत्पादन काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे. इव्हन राष्ट्रीय उत्पन्न सुद्धा 4.2% आपलं हे कमी झालेलं होतं, कारण युद्ध सुरू आहे, दुष्काळ पडलेला आहे. ठीक आहे. भारतीय अर्थव्यवस्था आपली दिवाळखोर बनलेली होती. ठीक आहे. यस. इव्हन मदतीसाठी आपण IMF कडे गेलो होतो. आपण 1966 मध्ये आपल्या
चलनाचं अवमूल्यन करावं लागलं. 36.5% आपल्या चलनाचं आपण अवमूल्यन सुद्धा केलं होतं. अवमूल्यन म्हणजे काय, की आपल्या चलनाची किंमत इतर देशाच्या चलनाच्या तुलनेमध्ये डेलिबरेटली कमी करणे, जेणेकरून निर्यात वाढली पाहिजेत आणि आयात कमी झाली पाहिजे. निर्यात जर वाढली आणि आयात कमी झाली तर आपल्याकडे परकीय चलनसाठा वाढेल आणि त्याचा वापर आपण देशाच्या प्रगतीसाठी करू शकतो. आणि म्हणून असं हे अवमूल्यन अवमूल्यन तसं 3 वेळा झालं, हे दुसरं अवमूल्यन होतं. ठीक आहे, ओके. मग या सर्व कारणामुळे आपली ही योजना जी होती ती अपयशी ठरली असं म्हणता येतं. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर मग आपण या दरम्यानच्या कालावधीमध्ये, ठीक आहे, या दरम्यानच्या कालावधीमध्ये मग आपण काही महत्वाच्या योजना ज्या आहेत त्या सुरू केलेल्या होत्या. जसं 1969 ते 74च्या दरम्यान चौथी पंचवार्षिक योजना. ठीक आहे, परंतु मग या दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण वार्षिक योजना ज्या आहेत त्या वार्षिक योजना सुरू केल्या अगोदर. ठीक आहे, काय केल्या होत्या आपण, वार्षिक योजना. कारण 1966 ते 1969 ह्या 3 वर्षांमध्ये आपल्याकडे वार्षिक योजना होत्या. 1966 ते 1969 ह्या 3 वर्षांमध्ये काय होत्या आपल्याकडे, वार्षिक योजना. कारण 2 युद्ध, दुष्काळ यामुळे आपल्याकडे पैसा नव्हता पंचवार्षिक योजना सुरू करायला. आणि मग 1966 ते 69च्या दरम्यान आपण 3 वार्षिक योजना या ठिकाणी सुरू केल्या गेलेल्या होत्या. ठीक आहे, या 3 वार्षिक योजनांमध्ये महत्वाचं झालं ग्रीन रिव्होल्यूशन आपल्याकडे झालं. ग्रीन रिव्होल्यूशन म्हणजे अन्नधान्याचं उत्पादन प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं होता. ठीक आहे, नॉर्मन बोरलॉग हे अमेरिकन जे काही ऍग्रिकल्चर सायंटिस्ट त्यांना भारतामध्ये बोलवलं आणि मेक्सिकन डॉफ व्हरायटी जी गव्हाची व्हरायटी होती त्याचा क्रॉस भारताच्या गव्हाच्या व्हरायटी सोबत केला आणि एक नवीन गव्हाची जात तयार केली जी हाईटला कमी होती आणि मोठे उत्पादन देणारी होती. म्हणजेच असं ग्रीन रिव्होल्यूशन किंवा हरित क्रांतीचा प्रयोग ह्या 1966 ते 69च्या दरम्यान ज्या वार्षिक योजना होत्या, आपल्या पंचवार्षिक योजनेला सुट्टी होती त्या दरम्यान हा हाय यील्डिंग व्हरायटीचा कार्यक्रम आपण राबवला आणि गव्हाचं उत्पादन आपल्या देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं होतं. त्याच्यानंतर बऱ्यापैकी त्या 3 वर्षाच्या ज्या वार्षिक योजना होत्या त्याच्यामध्ये आपल्या बऱ्यापैकी आपली इकॉनॉमी स्टेबल झाली, त्या युद्धाच्या संकटामधून बाहेर आली, बऱ्यापैकी आपल्याकडे पैसे जमा झाले आणि आपण चौथी पंचवार्षिक योजना जी आहे ते सुरू केली आपण. ठीक आहे, चौथी पंचवार्षिक योजना या ठिकाणी सुरू केली आपण. कालावधी 1 एप्रिल 1969 ते 31 मार्च 1974. ठीक आहे, इथे जे काही आपण प्रतिमान वापरलं ते म्हणजे ॲलन एसमान व अशोक रुद्र. ठीक आहे, ॲलन एसमान व अशोक रुद्र यांचं प्रतिमान वापरलं आणि त्याचा जो आराखडा बनवला होता तो आराखडा म्हणजे धनंजयराव गाडगे, इथे तुम्हाला दिसतील धनंजयराव गाडगे यांनी आराखडा बनवलेला होता. ठीक आहे, ॲलन एसमान व अशोक रुद्र यांचं जे मॉडेल होतं त्याला खुले सातत्य प्रतिमान ओपन कन्सिस्टन्सी मॉडेल होतं. ओपन कन्सिस्टन्सी मॉडेल म्हणजे काय, की अर्थव्यवस्थेमध्ये जर चांगली स्थिती असेल तर सरकारने जड उद्योगामध्ये पैसा गुंतवायचा आणि अर्थव्यवस्थेची जर वाईट स्थिती असेल तर सरकारने मात्र लघु उद्योगामध्ये पैसा गुंतवायचा. म्हणजे अर्थव्यवस्थेच्या स्थितीनुसार जड उद्योगामध्ये पैसा गुंतवायचा का लघु उद्योगामध्ये पैसा गुंतवायचा असं ठरवणारं हे मॉडेल होतं. म्हणून याला आपण ओपन कन्सिस्टन्सी मॉडेल असं म्हणूया, खुले सातत्य प्रतिमान. ठीक आहे, यामध्ये योजनेचं नाव जे होतं स्थैर्यासह आर्थिक वाढ आणि आर्थिक स्वावलंबन हे या योजनेचं घोषवाक्य होतं असं म्हणता येतं. ठीक आहे, या योजनेमध्ये कोणकोणत्या गोष्टी झाल्या, मग सर्वात महत्वाची गोष्ट झाली की शिक्षण व मनुष्यबळ विकासावर भर देण्यात आला होता. शिक्षण आणि मनुष्यबळ विकासावर भर दिला. संपत्ती व आर्थिक केंद्रीकरणावर उपाय, की सगळी संपत्ती आणि सगळा पैसा, सगळ्या कंपन्या, सगळे उद्योग मुठभर लोकांच्या हातामध्ये एकत्र येऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. इव्हन प्रादेशिक विकासासाठी म्हणून गाडगीळ सूत्र, ठीक आहे, धनंजयराव गाडगीळ यांनी सुचवलेलं सूत्र प्रादेशिक विकासासाठी वापरलं गेलं. कारण काही भाग विकसित होता, काही भाग मागासलेला होता, तर समतोल विकास कशा प्रकारे करता येईल यासाठी म्हणून हे गाडगीळ सूत्र या ठिकाणी वापरलेलं होतं. ठीक आहे, यस. मग गाडगीळ सूत्राची प्रमुख तत्व कोणती होती, की प्रादेशिक असमतोल जो आहे तो कमी करायचा आहे. लोकसंख्या, प्रति व्यक्ती उत्पन्न, कर प्रयत्न, विशेष अडचणी या निकषांवर राज्यांना मदत द्यायची. ठीक आहे, राज्यांना आर्थिक मदत द्यायची. कसे, त्यांची लोकसंख्या किती आहे, प्रति व्यक्ती उत्पन्न किती आहे, कर वाढवण्यासाठी काय प्रयत्न करतायत, त्यांच्या विशेष अडचणी काय, याच्या आधारावर त्या राज्यांना आर्थिक मदत द्यायची असं ठरवलं. जे मागास भाग आहे त्यांना जास्तीत जास्त मदत करायची असं पण ठरवलं. ठीक आहे, यस, ओके. मग अशा प्रकारे या गाडगीळ सूत्राचा वापर करून प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला गेला. या योजनेमध्ये कोणकोणत्या घडामोडी झाल्या, सर्वात महत्वाचं MRTP कायदा 1969. ठीक आहे, मोनोपोली, रिस्ट्रिक्टिव्ह अँड ट्रेड प्रॅक्टिसेस ऍक्ट
म्हणजे हा एमआरटीपी कायदा केला गेला. यस, एमआरटीपी कायदा कसा, की ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या होत्या त्या मक्तेदारी निर्माण करायच्या आणि त्याच्यामुळे त्या छोट्या कंपन्यांवर जे आहे तर जाचक अटी किंवा लादायच्या, म्हणजे आपल्या मक्तेदारीचा ते दुरुपयोग करायचे बाजारपेठेमध्ये. मग अशा मोठ्या कंपन्यांवर कंट्रोल करण्यासाठी म्हणून हा एमआरटीपी कायदा जो आहे तो अस्तित्वात आला होता. म्हणजे मोठ्या उद्योग समूहांच्या मक्तेदारीवर नियंत्रण आणण्यासाठी हा कायदा होता. तसंच अनुचित व्यापार पद्धती, उत्पादन व बाजारपेठेतील एकाधिकारशाही रोखण्याचा उद्देश याचा होता. अर्थव्यवस्थेमध्ये स्पर्धा वाढवायची होती आणि ग्राहकांचे हित जोपासायचे होते, त्यासाठी हा कायदा आला होता. या दरम्यानच्या कालावधीमध्ये व्यापार तोल अनुकूल झाला होता 1972-73 मध्ये. दोनच वेळा व्यापार तोल अनुकूल झालेला आहे, 1972-73 आणि 1976-77. व्यापार तोल अनुकूल होणे म्हणजे काय, तर व्यापार तोल अनुकूल होणे म्हणजे आपली निर्यात वाढणे आणि म्हणजे आयातीपेक्षा निर्यात जी आहे ती वाढणे, त्याला आपण व्यापार तोल अनुकूल झालेला आहे असं म्हणतो आपण. ठीक आहे. यस, 1972 मध्ये हा व्यापार तोल अनुकूल झालेला होता आणि आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये परकीय चलन जे आहे ते प्राप्त झालेलं होतं. 1972-73 आणि 1976-77 हे 2 वर्ष लक्षात ठेवायची आहेत, की यावेळेला आपल्याला व्यापार तोल अनुकूल झालेला होता. ठीक आहे. या दरम्यानच्या कालावधीमध्ये फेरा, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट, फेरा कायदा 1973 हा संमत केला होता आणि 1 जानेवारी 1974 मध्ये हा कायदा लागू झाला होता. फेरा कायदा 1973. ठीक आहे. 1973 चा कायदा 1974 मध्ये लागू झाला. याचा उद्देश की परकीय चलन जे आहे ते परकीय चलनाचा वापर योग्य झाला पाहिजे, त्याच्यामध्ये कोणी गैरव्यवहार करू नये. जर गैरव्यवहार केले असतील तर फौजदारी खटले त्यावर भरले गेले होते. असा हा खतरनाक कायदा जो आहे त्यावेळेस केला होता. हेतू फक्त परकीय चलनाचा कोणी गैरव्यवहार करू नये त्यासाठी हा कायदा होता. त्यानंतर बोकारो लोह पोलाद प्रकल्प 1972 मध्ये. ठीक आहे. म्हणजे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये, त्यानंतर चौथ्या आणि 6व्या अशा 3 पंचवार्षिक योजनेमध्ये पोलाद प्रकल्प सुरू झाले. ठीक आहे. यस, बोकारो लोह पोलाद प्रकल्प 1972 मध्ये सुरू झाला होता. रशियाने यासाठी मदत केलेली होती आणि सध्या हा प्रकल्प झारखंड राज्यामध्ये आहे. तसंच भारताची पोलाद निर्माण करणारी कंपनी सेल, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड ही स्थापन झालेली होती 24 जानेवारी 1973 ला. ठीक आहे. आता आपल्याकडे बऱ्यापैकी पैसा आलेला होता आणि पोलाद निर्माण करणारी गव्हर्नमेंटने स्वतःची कंपनी सुरू केली, सेल असं म्हणूया आपण. ठीक आहे. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड ही महारत्ना दर्जाची कंपनी आहे, मोठी कंपनी आहे. ठीक आहे. त्यानंतर ऑपरेशन फ्लड 1970 मध्ये. ठीक आहे. याचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन होते आणि हे त्यावेळेस एनडीडीबी, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डचे अध्यक्ष होते. तेव्हा त्यांनी दुधाच्या उत्पादनामध्ये प्रचंड प्रयोग करून दुधाचं उत्पादन प्रचंड वाढवलं. त्याला व्हाईट रिव्होल्यूशन असं म्हटलं गेलं. व्हाईट रिव्होल्यूशन, श्वेत क्रांती किंवा ऑपरेशन फ्लड असं म्हणूया, हे वर्गीस कुरियन आहेत. सगळं श्रेय यांना जातं आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यावेळेस दुधाचं उत्पादन जे वाढलेलं होतं. ठीक आहे. ऑपरेशन फ्लडचे टप्पे, पहिला टप्पा 1970 ते 1980 यामध्ये दूध उत्पादन आणि संकलन वाढवलं गेलं. दुसरा टप्पा 1981 ते 85 या दरम्यान दुधावर प्रक्रिया करणं आणि त्याचं मार्केटिंग करण्यावर भर दिला गेला. 1985 ते 96 दरम्यान दूध दूध उद्योगाचं स्वावलंबन आणि शाश्वतता यावर भर देण्यात आला. म्हणजे 3 टप्प्यामध्ये हा ऑपरेशन फ्लड जो आहे हा कार्यक्रम लागू केला गेला. अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम हा 1973-74 मध्ये. ठीक आहे. अवर्षण प्रवण म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये पाऊस कमी पडतो त्याला अवर्षण प्रवण असं म्हणतात आणि त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी जे आहे तर त्या ठिकाणी कमी पाण्यावर वाढणारी पिकं लागू करण्यात आलेली होती. त्या ठिकाणी रोजगार निर्मिती, शेतीचं उत्पादन वाढवणे यासाठी प्रयत्न केले गेले. आवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम. ठीक आहे. ओके. मग असा हा महत्वाचा कार्यक्रम जो आहे हा त्यावेळेस सुरू झालेला होता. याच योजनेमध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण झालेलं होतं. ठीक आहे. बँकांचं पहिलं राष्ट्रीयकरण 19 जुलै 1969 मध्ये. ठीक आहे. इंदिरा गांधी यांनी त्यावेळेसच्या ज्या खाजगी बँका होत्या त्या सरकारच्या ताब्यात घेतल्या. ठीक आहे. 50 कोटीपेक्षा अधिक ठेवी, त्या बँकांच्या ठेवी किती होत्या, 50 कोटीपेक्षा अधिक ठेवी असणाऱ्या 14 बँका सरकारने ताब्यात घेतल्या, ज्या खाजगी होत्या आणि त्या आता सरकारी झाल्या. सरकारची मालकी त्याच्यावर प्रस्थापित झाली. तसं स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. ठीक आहे. सध्या आता जर पाहिलं तर
त्यानंतर पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, युनायटेड कमर्शियल बँक, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, सिंडिकेट, इलाहाबाद, बँक ऑफ महाराष्ट्र, मर्चंट कॉर्पोरेशन, अशा काही सध्या आहेत या. ठीक आहे. येस, ओके, सध्या असणाऱ्या म्हणता येतं. आणि हे पहिलं राष्ट्रीयकरण त्यावेळेस झाले होतं 19 जुलै 1969. हे लक्षात ठेवायचं, याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. आता स्टेट बँक ऑफ इंडियाचं राष्ट्रीयकरण कधी झालेलं नाहीये, ती फक्त इम्पेरियल बँक ऑफ इंडियाचं रूपांतर हे एसबीआय मध्ये झालेलं आहे. अग्रणी बँक योजना 1969 ची बघा, एफ के नरीमन समिती आली होती आणि ते एफ के नरीमन समितीच्या शिफारशीनुसार अग्रणी बँक योजना या ठिकाणी लागू केली इसवी सन 1969 मध्ये. ठीक आहे. यस, याचा अग्रणी बँक योजनेचा हेतू होता शेती व ग्रामीण भागाचा विकास करणे, लघु आणि कुटीर उद्योगाला कर्ज पुरवठा करणे, व्यापार व इतर व्यवसायाचा विकास करणे, इतर प्राधान्य क्षेत्राला कर्ज पुरवणे, यासाठी म्हणून लीड बँक योजना ही सुरू केली गेलेली होती. बघा, तुमची परीक्षा आहे त्यानुसार क्विक रिव्हिजन व्हावं यासाठी म्हणून मी हे फास्ट घेत आहे आणि डिटेल्स मध्ये कव्हर करत आहे. ठीक आहे. 1972 मध्ये साधारण विमा व्यवसायाचा कायदा संमत करण्यात आला. ठीक आहे. म्हणजे साधारण विमा व्यवसाय जो खाजगी क्षेत्रामध्ये होता, सरकारने तो ताब्यात घेतला, त्याचं राष्ट्रीयकरण केलं गेलं 1972 मध्ये आणि त्यासाठी म्हणून एक जनरल इन्शुरन्स कंपनी जीआयसी ची स्थापना केली गेली. म्हणजे अगोदर जीवन विमा ताब्यात घेतला, आता साधारण विमा सरकारने ताब्यात घेतला. ठीक आहे. आणि 1 जानेवारी 1973 रोजी साधारण विमा महामंडळाची स्थापना केली. ठीक आहे. म्हणजे जीआयसी असं म्हणूया, 1 जानेवारी 1973 मध्ये तिची स्थापना झालेली आहे. ठीक आहे. अगोदरच्या खाजगी कंपन्या ताब्यात घेऊन अगोदरच्या खाजगी कंपन्या विमा देणाऱ्या ताब्यात घेतल्या, त्याच्यापासून 4 सरकारी कंपन्या स्थापन केल्या आणि त्याच्यावर होल्डिंग कंपनी म्हणून साधारण विमा महामंडळ हे स्थापन केलेलं आहे. ठीक आहे. आणि त्या आजही आहेत. 1973-74 मध्ये तुम्हाला प्लेट दिसत असेल बघा. ठीक आहे. पहिल्यांदाच काय केलं, नियोजन मंडळाने दारिद्र्य रेषेचे मोजमाप कॅलरीच्या स्वरूपात केलं. ठीक आहे. आपलं जे नियोजन आयोग होतं त्यांनी दारिद्र्य रेषा जी आहे ती कॅलरीच्या आधारावर मोजली होती. ठीक आहे. कॅलरी, तसं ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन आणि शहरी भागासाठी 2100 कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन ही दारिद्र्य रेषा ठरवली होती. ही सुद्धा याच योजनेच्या दरम्यान निश्चित करण्यात आलेली होती. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर याच योजनेमध्ये आणखी कोणकोणते कार्यक्रम झाले, सर्वात महत्वाचं आवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम असं म्हणूया आपण, जो अगोदरही पाहिला आपण, तो या ठिकाणी झालेला होता 1973-74 मध्ये. ठीक आहे. इव्हन 1974-75 मध्ये लघु शेतकरी विकास अभिकरण. ठीक आहे. छोट्या छोट्या शेतकऱ्यांचा विकास व्हावा त्यासाठी म्हणून लघु शेतकरी विकास अभिकरण सुरू केलेलं होतं. ठीक आहे. यामध्ये शेतकऱ्यांना कर्ज, बियाणे, खते, तांत्रिक मार्गदर्शन, मार्केटिंग ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून द्यायच्या, जेणेकरून शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल, त्यांचा आर्थिक व सामाजिक विकास होईल, त्यासाठी लघु शेतकरी विकास अभिकरण हे सुरू केलेलं होतं. या दरम्यानच्या कालावधीमध्ये 1971 मध्ये वाईट घटना घडली आणि भारत पाकिस्तान युद्ध झालं. 16 डिसेंबर 1971 ला पाकिस्तानने शरणागती पत्करली. आपण हे युद्ध जिंकलं आणि पाकिस्तानचे 2 तुकडे करून त्यापासून बांगलादेश नावाचा नवीन देश आपण निर्माण केला. ठीक आहे. पाकिस्तानच्या जवळपास 90,000 सैनिकांनी शरणागती यावेळेस पत्करली होती. 1972 मध्ये आणखी वाईट गोष्ट झाली, ते म्हणजे तेलाच्या किमती इथं वाढलेल्या आहेत. ठीक आहे. जवळपास 400% हे वाढल्या. ठीक आहे. तेलाच्या किमती बघा तुम्हाला दिसतंय, जवळपास 400% जे आहेत हे वाढल्यात. कशामुळे? कारण 1973 मध्ये योम किपूर युद्ध झालं होतं. योम किपूर कोणामध्ये? इजिप्त आणि इस्रायल. जसं आताही इस्रायल, अमेरिका, इराण हे युद्ध सुरू आहे, रशिया युक्रेन युद्ध सुरू आहे, त्यावेळेसही इजिप्त आणि इस्रायलचं युद्ध सुरू झालं आणि म्हणून मोठ्या प्रमाणात 400% तेलाचे भाव हे वाढलेले होते. याला तेलाचा पहिला झटका, फर्स्ट मिनी ऑइल शॉक असं म्हटलं जातं. याच्यामुळे महागाई वाढली आणि बराचसा वाईट परिणाम हा भारतीय अर्थव्यवस्थेवर सुद्धा झालेला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर या योजनेचं जर मूल्यमापन करायचं असेल की काय मिळवलं, तर योजना आर्थिक वाढीचे दर साध्य करण्यात यशस्वी ठरली नाही. म्हणजे फक्त पहिली पंचवार्षिक योजना जे ठरवलं होतं आर्थिक वाढीचं लक्ष्य ते साध्य झालं, पण दुसऱ्यात नाही झालं, तिसऱ्यातही नाही आणि चौथ्यातही नाही झालं. ठीक आहे. म्हणजे आपला हा आर्थिक उत्पन्न टार्गेट पेक्षाही कमी झालं. ठीक आहे. यस, योजना कालावधीमध्ये बऱ्याचशा अडचणी आल्या होत्या. आंतरराष्ट्रीय परिस्थिती वाईट होती, युद्ध, त्यानंतर दुष्काळ, महागाई, तेलाचं संकट, यामुळे आपली जी अपेक्षित उद्दिष्टे होती ती साध्य झालेली नाही.
वार्षिक, इथे वार्षिक उत्पन्न आपले जे काही राष्ट्रीय उत्पन्नातील वार्षिक वृद्धी दर जो आपण 5.7% हा टार्गेट ठेवलं होतं, पण मग तो साध्य न झाला. 3.3%, काही ठिकाणी 2.05% आहे, तर काही ठिकाणी 3.3% आहे. ठीक आहे, म्हणजे हा कमी, अपेक्षेपेक्षा कमी साध्य झालाय. ठीक आहे, लक्ष्य होतं 5.7, पण साध्य किती झालेलं आहे? फक्त 3.3 किंवा 2.05 इतकं झालं. म्हणजे ही योजना आपली अपयशी ठरली असं म्हणता येतं. इथे आपण पाहिजे तेवढं राष्ट्रीय उत्पन्नातील वार्षिक वृद्धी दर साध्य करू शकलो नाही. ठीक आहे, ओके, यस. तर महत्वाची योजना होती. त्यानंतर पाचवी पंचवार्षिक योजना जी अतिशय महत्वाची आहे. कालावधी इसवी सन 1974 ते 78. मग 78 ला काय झालं की जनता पार्टीचं सरकार आलं, त्याच्यामुळे त्यांनी इंदिरा गांधीची ही योजना बंद केली आणि 1980 मध्ये 2 वर्षासाठी म्हणून जनता पार्टीने स्वतःची योजना सुरू केली. म्हणून कालावधी 1974 ते 78 आहे. ठीक आहे, 1 एप्रिल 1974 ते 31 मार्च 1978. योजनेचं नाव दारिद्र्य निर्मूलन, स्वावलंबन व आत्मनिर्भरता. ठीक आहे, दारिद्र्य निर्मूलन, स्वावलंबन व आत्मनिर्भरता. या ठिकाणी प्रतिमान जे वापरलं, ॲलन यशमान व अशोक रुद्र यांचं खुले सातत्य प्रतिमान. त्याचा आराखडा जो बनवला दुर्गा प्रसाद धर. ठीक आहे, हे तुम्हाला दिसतात, ॲलन यशमान व अशोक रुद्र आहेत आणि हे दुर्गा प्रसाद धर आहेत, यांनी तो आराखडा बनवलेला आहे. ठीक आहे, ओके. मग या योजनेमध्ये काय काय झालेलं आहे? महत्वाच्या व्यापार तोल अनुकूल झाला, 68 कोटी रुपयाचा फायदा झाला. म्हणजे आयातीपेक्षा निर्यात जास्त झालेली आहे आपली, 68 कोटी. म्हणजे व्यापार तोल अनुकूल 2 वेळा झाला, 1972-73 आणि 1976-77. पहिलं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 16 एप्रिल 1976 मध्ये आपण ठरवलं होतं, ते घोषित केलेलं होतं. ठीक आहे, त्यानंतर महत्वाचं ट्रेनिंग ऑफ रुरल युथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट, म्हणजे स्वयंरोजगारासाठी ग्रामीण तरुणांचे प्रशिक्षण कार्यक्रम हा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम यावेळी सुरू केला होता. इव्हन एकात्मिक बाल विकास कार्यक्रम. ठीक आहे, म्हणजे गर्भवती स्त्रिया, स्तनदा माता आणि 6 पेक्षा कमी वयस्कर बालक यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या पोषणासाठी म्हणून ICDS हा प्रोजेक्ट सुरू केला, जो आजही आपल्याकडे लागू आहे. त्यानंतर वाळवंट विकास कार्यक्रम. ठीक आहे, 1977-78 मध्ये. त्यानंतर राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम 2 ऑक्टोबर 1978 मध्ये 15 ते 35 वयोगटातील जवळपास 10 कोटी निरक्षरांना साक्षर करण्यासाठीचा राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम हा सुरू केला होता. प्रादेशिक ग्रामीण बँका. ठीक आहे, ग्रामीण भागामध्ये शेती आणि उद्योजकतेचा विकास व्हावा, त्यासाठी कर्ज पुरवठा व्हावा, यासाठी म्हणून RRB प्रादेशिक ग्रामीण बँका 2 ऑक्टोबर 1975 मध्ये स्थापन केल्या गेल्या. त्यानंतर HDFC ही खाजगी क्षेत्रामध्ये बँक सुरू झाली, हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड फायनान्स कॉर्पोरेशन असं म्हणून 1977 मध्ये ही झालेली आहे. ठीक आहे, येस, ओके. HDFC ही एक बँक महत्वाची त्यावेळेस स्थापन झाली असं म्हणता येऊ शकतं. येस, खाजगी क्षेत्रामध्ये नाही म्हणता येणार आपल्याला, कारण त्यावेळेस खाजगी क्षेत्रामध्ये बँका स्थापन करायला परवानगी नव्हतीच. 1969 ते 1993 पर्यंत आपल्यामध्ये खाजगी क्षेत्रामध्ये बँका स्थापन झालेल्या नव्हत्या, परंतु ही एक फायनान्स कंपनी म्हणून सुरू झाली होती, बँक म्हणून नाहीच. ठीक आहे, ओके. सो 1974 मध्ये किमान गरजांचा कार्यक्रम हा सुरू केला, जेणेकरून ग्रामीण भागामध्ये चांगले रस्ते, पाणी पुरवठा, ठीक आहे, विद्युत पुरवठा उपलब्ध व्हावा, त्यासाठी किमान गरजांचा कार्यक्रम. त्यानंतर पोखरण अणु चाचणी केली आपण, अणुबॉम्ब तयार केला आपण. ठीक आहे, येस, अणुबॉम्ब तयार केला. त्याचं नाव होतं आणि बुद्ध हसला, स्माइलिंग बुद्धा, ह्या त्या चाचणीचं नाव होतं. 18 मे 1974 ला आपण असा हा अणुबॉम्ब तयार केला, त्याची चाचणी केली. प्लुटोनियम हा पदार्थ वापरला होता. युरेनियम किंवा प्लुटोनियम वापरतात, पण आपण प्लुटोनियम पासून तो अणु तयार करून अणुबॉम्ब तयार केला होता. त्या प्रकल्पाचे प्रमुख होते राजा रमन्ना, असं म्हणूया, राजा रमन्ना. या दरम्यानच्या कालावधीमध्ये आणीबाणी लागू झाली. 25 जून 1975 ला राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद त्यावेळेस होते आणि मग ही योजना बाजूला ठेवून 20 कलमी कार्यक्रम हा सुरू करण्यात आला होता. ठीक आहे, ओके. या योजनेचं जर मूल्यमापन करायचं असेल तर राष्ट्रीय उत्पन्नातील वार्षिक वृद्धी दर टार्गेट होतं 4.4, बघा, पण साध्य झाले 4.8. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपण जे टार्गेट ठेवलं त्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे यशस्वी झालेली आहे. आणीबाणी जरी लागू झाली असेल तरी योजना मात्र यशस्वी झाली. 4.4 टार्गेट होतं, 4.8 हे साध्य झालेलं आहे. अन्नधान्य उत्पादन सुद्धा वाढलं, 126.4 मिलियन टन पर्यंत अन्नधान्य उत्पादन केलं. म्हणजे योजना एकंदरीत यशस्वी झाली. बघा, हा कप दिसतोय तुम्हाला, चॅम्पियन कप. ठीक आहे, म्हणजे ही योजना जी आहे ती यशस्वी झाली.
जरी आणीबाणी ही वाईट गोष्ट घडली असेल तरी अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून चांगली गोष्ट की ही योजना जी आहे तर ही योजना यशस्वी झाली होती. ठीक आहे. ओके. आता पण इथे काय झालं, आणीबाणी लागू केल्यामुळे लोक नाराज झाली. 1977च्या निवडणुका लागल्या, इंदिरा गांधी निवडणुकीमध्ये हारल्या आणि जनता पार्टीचं सरकार तयार झालं. मोरारजी देसाई पंतप्रधान झाले आणि त्यांनी इंदिरा गांधीची योजना 1978 मध्येच बंद केली आणि जनता पार्टीने स्वतःची योजना सुरू केली. त्याला सरकती योजना असं म्हणतात. ठीक आहे. सरकती योजना किंवा याला जनता पार्टीची योजना असंही म्हणतात. ठीक आहे. मग कालावधी जो आहे 1 एप्रिल 1978 ते 1980, तसा हा 5 वर्षाचा कालावधी होता. पण 1980 मध्ये काय झालं, जनता पार्टीचं सरकार कोसळलं, निवडणुका लागल्या, इंदिरा गांधी परत जिंकल्या आणि त्यांनी जनता पार्टीची योजना बंद करून स्वतःची योजना ही सुरू केली. त्याच्यामुळे जनता पार्टीची योजना अगोदर 5 वर्षासाठी होती, पण ती फक्त 2 वर्षच लागू झाली, 1 एप्रिल 1978 ते जानेवारी 1980. मुळे जनता पार्टीची योजना किंवा सरकती योजना असं म्हटलं जातं. त्याचा आराखडा जो बनवला डी.टी. लकडावाला हे अर्थतज्ञ होते, त्यांनी हा बनवला आणि त्यांनी जो आधार घेतला ते म्हणजे गुन्नार मिर्डाल हे अमेरिकन अर्थतज्ञ होते. त्यांनी त्यांनी पुस्तक लिहिलं होतं, इंडियन इकॉनॉमिक प्लॅनिंग इन इट्स ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह. हे जे पुस्तक होतं त्या पुस्तकाचा आधार घेऊन डी.टी. लकडावाला यांनी एक या सरकत्या योजनेचा आराखडा बनवला आणि ही योजना या ठिकाणी लागू केल्या गेलेली होती. 2 वर्ष ही योजना लागू झाली. याच दरम्यानच्या कालावधीमध्ये काय झालं ऍक्च्युली, ठीक आहे, याच दरम्यानच्या योजनेमध्ये काय काय झालं. तर 1979 मध्ये काय झालं, 79 मध्ये बघा इराणचा प्रॉब्लेम जसा आजही आहे तसा त्यावेळेसही होता की इराणचा जो शहा रजा पहलवी होता हा देश सोडून गेला. तिथे क्रांती झाली आणि अयतोल्ला खोमेनी हा नवीन नेता झाला, जो आता इस्रायलने आक्रमण करून याला मारलेला आहे. ठीक आहे. मग हा खोमेनी हा सत्तेवर आला आणि इराणमध्ये क्रांती झाली आणि त्यामुळे इराणमध्ये क्रांती झाल्यामुळे त्या ठिकाणी प्रॉब्लेम सुरू झाले आणि त्यांचं उत्पादन जे आहे तेलाचं कमी झालं, त्यांची जी निर्यात आहे कमी झाली आणि म्हणून तेलाच्या किमती 100% वाढल्या. ठीक आहे. यस, म्हणजे तेलाच्या किमती ह्या किती जवळपास 100% वाढल्या होत्या असं या ठिकाणी झालं. जिल्हा उद्योग केंद्र, ठीक आहे, जिल्ह्याच्या ठिकाणी उद्योग निर्मिती व्हावी म्हणून या ठिकाणी जिल्हा उद्योग केंद्र हे सुरू करण्यात आलेले होते. ठीक आहे. यस, कामासाठी अन्न योजना सुरू केली होती. तुम्हाला दिसत असेल काम करायचं आणि अन्न मिळवायचं. ठीक आहे. मग सरकार काम उपलब्ध करून देणार आणि त्याच्या मोबदल्यामध्ये थोडेसे पैसे आणि अन्न सुद्धा उपलब्ध करून देणार. ठीक आहे. म्हणजे ग्रामीण भागामधली बेरोजगारी कमी करायची आणि अन्न सुरक्षा जी आहे, अन्न सुरक्षेला मदत करायची, त्यासाठी कामासाठी अन्न योजना सुरू केली गेली. त्यानंतर अंत्योदय मदत योजना, ठीक आहे, अंत्योदय मदत योजना सुरू केली. म्हणजे गावातील अगदी गरीबातील गरीब जे आहेत त्यांना आवश्यक वस्तू सेवा पुरवायच्या आणि त्यांचा विकास करायचा. त्यासाठी अंत्योदय मदत योजना पण या सरकती योजनेच्या कालावधीमध्ये जे आहे तर ती सुरू झालेल्या होत्या. ठीक आहे. यस, त्याच्यानंतर प्रॉपर 6वी पंचवार्षिक योजना इंदिरा गांधीच्या कालावधीमध्ये सुरू झाली. ठीक आहे. कालावधी हा 1980 ते 1985 चा कालावधी आहे. म्हणजे 1 एप्रिल 1980 ते 31 मार्च 1985 या दरम्यान ही योजना राबवली गेली. दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मितीवर भर दिला होता. कशावर? दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती. प्रतिमान जे आहे या ठिकाणी ॲलन यशमान व अशोक रुद्र यांचं प्रतिमान या ठिकाणी वापरलं. ॲलन यशमान व अशोक रुद्र. उद्दिष्ट काय होतं? समतोल विकास, सामाजिक न्याय व आर्थिक प्रगती. ठीक आहे. समतोल विकास, सामाजिक न्याय व आर्थिक प्रगती हे या योजनेचं उद्दिष्ट या ठिकाणी ठरवण्यात आलेलं होतं. कधी कधी परीक्षेला असे उद्दिष्ट सुद्धा विचारले जातात, त्याच्यामुळे माहित असणं एक्सपेक्ट आहे. या योजनेमध्ये काय काय झालं बघा, तर एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम अतिशय महत्वाचा 2 ऑक्टोबर 1 ऑक्टोबर झालं सॉरी तर 2 ऑक्टोबर 1980 मध्ये हा कार्यक्रम सुरू केला. ग्रामीण भागातली गरिबी कमी करायची, तसंच स्वयंसहायता गट तयार करायचे, पायाभूत सुविधा ग्रामीण भागात तयार करायच्या, त्यासाठी हा कार्यक्रम सुरू केला होता. यस, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम. त्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम NREP असं म्हणूया आपण, हा सुद्धा अतिशय महत्वाचा कार्यक्रम सुरू झाला, जेणेकरून ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, त्यासाठी हा सुद्धा 1980 चाच हा कार्यक्रम आहे. त्यानंतर ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी योजना, रुरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम,
कारण आपल्या देशामधली वेठबिगारी पद्धत रद्द झाली होती. म्हणजे वेठबिगार मुक्त झाले, त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी, म्हणजे ग्रामीण भागामध्ये किमान 100 दिवस त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी म्हणून हा प्रोग्राम RLEGP हा सुरू केला होता. कधी 15 ऑगस्ट 1983 मध्ये हा कार्यक्रम सुरू केला होता. त्यानंतर आणखी ग्रामीण भागातील महिला व मुलांचा विकास म्हणजेच डेव्हलपमेंट ऑफ वुमन अँड चाइल्ड इन रुरल एरिया हा महत्वाचा प्रोग्राम सुरू केला गेला होता. ठीक आहे, इथं महिलांचे बचत गट तयार करायचे आणि त्यामधून त्यांचा विकास करायचा. त्यासाठीचा हा डॉक्रा नावाचा कार्यक्रम सप्टेंबर 1982 मध्ये हा सुरू केला गेला होता. त्यानंतर नवीन 20 कलमी कार्यक्रम, पहिला 20 कलमी कार्यक्रम आणीबाणीच्या वेळेला होता. हा नवीन 20 कलमी कार्यक्रम जो आहे तो सुरू केला गेला 14 जानेवारी 1982 ला. ठीक आहे, 20 कलमी म्हणजे त्यामध्ये 20 कलम असायचे की जेणेकरून गरिबी कमी झाली पाहिजे, उत्पादनात वाढ झाली पाहिजे, सामाजिक न्याय मिळाला पाहिजे, जनकल्याण झालं पाहिजे, यासाठीचे 20 कलम, 20 मुद्दे ते सरकारने लागू केले. त्याला 20 कलमी कार्यक्रम असं या ठिकाणी म्हटलं गेलं. 20 पॉइंट प्रोग्राम असं म्हणूया आपण. ठीक आहे, ओके. त्यानंतर 6वी पंचवार्षिक योजना. यस, महत्वाच्या गोष्टीच्या मध्ये काय काय झालं 6व्यामध्येच. ठीक आहे, विशाखापट्टणम इथे पोलाद प्रकल्प. ठीक आहे, म्हणजे दुसरी, चौथी आणि 6वी योजना पोलाद प्रकल्प आंध्र प्रदेशमध्ये. ठीक आहे ना. यस, हा महत्वाचा पोलाद प्रकल्प आपण लक्षात ठेवायचा आहे. भारताचा दुसरा एकात्मिक पोलाद प्रकल्प हा उभा केलाय आपण. ठीक आहे, इथे दिसते तुम्हाला हा विजाग स्टील वगैरे. ठीक आहे ना, विशाखापट्टणमचा. त्यानंतर हा सालेम पोलाद प्रकल्प तामिळनाडू मध्ये सालेम तुम्हाला दिसतं. ठीक आहे, हा महत्वाचा तिसरा. ठीक आहे ना. यस, ओके. म्हणजे बोकारो आपण पाहिला, बोकारो आहे, त्याच्यानंतर तुमचा हा कुठला सालेम आहे, विशाखापट्टणम आहे. मग असे हे महत्वाचे पोलाद प्रकल्प हे एकात्मिक पोलाद प्रकल्प भारताने आता सुरू केलेले होते. ठीक आहे. यस, अगोदर परकीय देशाच्या मदतीने, आता मात्र स्वतःचेच हे पोलाद प्रकल्प सुरू केले जे अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक असतात. या दरम्यानच्या कालावधीमध्ये परत काही बँकांच्या संदर्भात काही गोष्टी घडलेल्या आहेत. ठीक आहे, काय झालं, 6 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं होतं. 6 बँका. ठीक आहे, 15 एप्रिल 1980 ला. म्हणजे अगोदर 1969 मध्ये 14 बँकांचं राष्ट्रीयकरण, ते पहिलं राष्ट्रीयकरण 50 कोटीपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या. इथे मात्र हे दुसरं राष्ट्रीयकरण झालं 200 कोटीपेक्षा अधिक ठेवी असणाऱ्या बँकांचं. म्हणजे त्या 14 बँकांनी अशा 20 बँका ज्या खाजगी क्षेत्रातल्या होत्या त्या सरकारने ताब्यात घेतल्या. असं 2 वेळा राष्ट्रीयकरण झालेलं आहे. 1982 मध्ये एक्झिम बँक, एक्झिम म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक, आयात निर्यात बँक असं म्हणूया आपण. ठीक आहे, म्हणजे यासाठी आयात निर्यातीसाठी स्वस्तामध्ये कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी ही बँक स्थापन केली होती. त्यानंतर जुलै 1982 मध्ये नाबार्ड बँक. नाबार्ड म्हणजे काय, नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर आणि रुरल डेव्हलपमेंट. ठीक आहे, नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर आणि रुरल डेव्हलपमेंट, नाबार्ड ही बँक स्थापन केली गेली. म्हणजे बँक नव्हती ती, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स होती. ठीक आहे, ग्रामीण आणि शेती, ग्रामीण भागाचा विकास, कृषीचा विकास करण्यासाठी ती एक अपेक्स इन्स्टिट्यूशन्स म्हणून काम करते. ठीक आहे, ती पुनर्वित्ताचं काम करते. ठीक आहे, कृषी व ग्रामीण विकासासाठी कर्ज पुरवण्यासाठी काम करते. अशी नाबार्ड स्थापन झाली. इव्हन या दरम्यानच्या कालावधीमध्ये अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये भारत आता स्वयंपूर्ण झाला होता. म्हणजे पहिल्या योजनेमध्ये आपल्याला अमेरिकेकडनं अगदी निकृष्ट अन्नधान्य विकत घ्यावं लागलं होतं PL 480 कार्यक्रमाच्या अंतर्गत. आता मात्र भारत आपला अन्नधान्यामध्ये पूर्णतः स्वयंपूर्ण असा घोषित केला होता. ठीक आहे, मूल्यमापन करायचं असेल तर योजना बहुतांश यशस्वी झालेली होती आणि वाढीचा दर जो आहे तो आता 5% अधिक जो आहे तो वाढू लागलेला होता. ठीक आहे. यस, ओके. बघा मित्रांनो, तुमचा वेळ वाचावा, तुम्हाला या शेवटच्या दिवसामध्ये पटकन रिव्हिजन करता यावी म्हणून मी हे क्विक रिव्हिजन घेतोय, सुपरफास्ट रिव्हिजन घेतोय. ठीक आहे. यस, सो व्यवस्थित तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. यस, वाटलं तर तुम्हाला याच्यापेक्षाही आणखी स्पीड करायची असेल तर तुम्ही करू शकता. बऱ्यापैकी माझी मी स्पीड मेंटेन करतोय, टू द पॉइंट तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. बघा, 7वी पंचवार्षिक योजना 1 एप्रिल 1985 ते 31 मार्च 1990, 1 एप्रिल 1985 ते 31 मार्च 1990 हा कालावधी. घोषवाक्य अन्न, रोजगार व उत्पादकता. अन्न, रोजगार व उत्पादकता. इथे जी घोषणा केली होती ती म्हणजे बेकारी हटाव. या योजनेचं नाव जे होतं ते म्हणजे रोजगार निर्मिती जनक योजना. ठीक आहे. यस, आणि या योजनेमध्ये सूचक नियोजनाचा वापर केला होता. प्रायोगिक तत्वामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये तुम्हाला दिसतं. ठीक आहे. सो विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये आपण सूचक नियोजनाचा वापर केला. म्हणजे सरकारी क्षेत्रासोबतच खाजगी उद्योगालाही थोडस प्रोत्साहन द्यायचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला. मुख्य भर जो आहे तो उत्पादक रोजगार निर्मितीवर केला आणि प्रतिमान या ठिकाणी जे वापरलं
ते म्हणजे ब्रह्मानंद व वकील यांचं मजुरी वस्तू प्रतिमान. हे लक्षात ठेवा, ब्रह्मानंद व वकील यांचं मजुरी वस्तू प्रतिमान हे या ठिकाणी जे आहे ते वापरण्यात आलेलं होतं. ठीक आहे, ओके. या योजनेमध्ये कोणकोणत्या गोष्टी झाल्यात? मग या योजनेमध्ये जे आहे तर इंदिरा आवास योजना 1985-86 मध्ये इंदिरा आवास योजना झालेली आहे. ठीक आहे, इंदिरा आवास योजना म्हणजे घरकुलाची योजना, ती आता बदलून याच्या जागी आता प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना आलेली आहे. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना. त्यानंतर कापाड 1986-87 मध्ये कापाड म्हणजे काउन्सिल फॉर ऍडव्हान्समेंट ऑफ पीपल्स ऍक्शन्स इन अँड रुरल टेक्नॉलॉजी. म्हणजे ग्रामीण भागामध्ये जे छोटे छोटे मजूर आहेत यांना तंत्रज्ञान उपलब्ध व्हावं, छोटं मोठंसं, त्यासाठी योजना सुरू केली होती. कापाड असं म्हणता येतं. ठीक आहे, याच्यामध्ये प्रशासकीय व तांत्रिक सहाय्य गरिबी निर्मूलनासाठी ग्रामीण विकासासाठी उपलब्ध करून देण्यात येत होतं. ठीक आहे, त्यानंतर परत पुनर्गठित 20 कलमी कार्यक्रम म्हणजे हा तिसरा असं म्हणूया. 1 एप्रिल 1987 मध्ये हा लागू केला. राजीव गांधी पंतप्रधान होते त्यावेळेस त्यांनी हा पुनर्गठित 20 कलमी कार्यक्रम जो आहे तो लागू केलेला होता. ठीक आहे, इव्हन दशलक्ष विहिरीची योजना, विहीर तुम्हाला दिसते बघा इथं. ठीक आहे, 1988-89 मध्ये सिंचन जे आहे सिंचन वाढावं त्यासाठी म्हणून हे मिलियन वेल स्कीम किंवा दशलक्ष विहिरीची योजना सुरू केली. त्याच्यानंतर जवाहर रोजगार योजना असं म्हणूया आपण. 1 एप्रिल 1989 पासून ग्रामीण भागामध्ये पायाभूत सुविधा पण निर्माण करायच्या आणि त्या ठिकाणी रोजगार निर्माण करायचा, त्यासाठी ही जवाहर रोजगार योजना ग्रामीण भागामध्ये मजुरी रोजगार निर्माण करण्यासाठी योजना होती आणि पहिली विकेंद्रीकृत योजना ही सुरू केली गेलेली होती. ठीक आहे, यस, पहिली विकेंद्रीकृत योजना असं म्हणूया आपण. त्याच्यानंतर याच योजनेमध्ये आणखी महत्वाच्या जसं नेहरू रोजगार योजना, NRY, नेहरू रोजगार योजना ऑक्टोबर 1989 मध्ये सुरू झाली होती. ऍक्च्युअली ही शहरी भागासाठी होती, हे लक्षात ठेवा. नेहरू रोजगार योजना ही शहरी भागामध्ये रोजगार निर्मिती करण्यासाठीची योजना होती. ठीक आहे, यस, महत्वाचं आहे. कोणती ग्रामीण भागासाठी, कोणती शहरी भागासाठी, कोणती मजुरी रोजगार करणारे, कोणती स्वयंरोजगार आहे, कोणती मजुरी प्लस स्वयंरोजगार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक आहे, इव्हन राष्ट्रीय साक्षरता मिशन 5 मे 1988 ला सुरू केलं गेलं होतं. म्हणजे 15 ते 35 वयोगटातील जे काही प्रौढ व्यक्ती आहेत त्यांना साक्षर करण्यासाठी हा प्रोग्राम राष्ट्रीय साक्षरता मिशन सुरू केलं गेलेलं होतं. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर खडू फळा मोहीम 1987 मध्ये सुरू केली. जे काही प्राथमिक शाळा आहेत तिथे पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, म्हणजे त्या ठिकाणी स्वच्छ पाणी, स्वच्छतागृह, त्यानंतर शाळेमध्ये आणखी एक्स्ट्रा रूम, शैक्षणिक साहित्य यासाठी म्हणून हा कार्यक्रम सुरू केला होता, खडू फळा मोहीम कार्यक्रम. ठीक आहे, ओके. त्यानंतर केंद्रीय ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम 1986 मध्ये. ठीक आहे ना, 1986 मध्ये स्वच्छता, जसं आता भारत आपल्याकडे स्वच्छ भारत अभियान जे आहे त्याच अगोदरचं रूपांतर म्हणजे अगोदरचं रूप म्हणजे केंद्रीय ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम, ग्रामीण भागामध्ये स्वच्छता. ठीक आहे, म्हणजे उघड्यावर कोणी शौचालयाला जाऊ नये त्यासाठी प्रयत्न केले गेले. ठीक आहे, घरगुती जे स्वच्छतागृह आहेत ते बांधण्यासाठी प्रयत्न या ठिकाणी केले गेले होते. ठीक आहे, केंद्रीय ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम. त्यानंतर दुसरे शैक्षणिक धोरण 1986 मध्ये. पहिले इसवी सन 1968 मध्ये इंदिरा गांधीच्या कालावधीमध्ये घोषित केलं होतं. आता राजीव गांधीच्या कालावधीमध्ये दुसरं शैक्षणिक धोरण घोषित केलं आणि आता 2020 मध्ये तिसरं शैक्षणिक धोरण आपल्याकडे लागू झालेलं आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी. तसंच NHB राष्ट्रीय गृह बँक. ठीक आहे, म्हणजे घर बांधणीसाठी म्हणून या ठिकाणी कर्ज पुरवठा व्हावा त्यासाठी म्हणून RBIच्या मदतीने ही NHB नॅशनल हाऊसिंग बँक ही स्थापन केली गेलेली आहे. अतिशय महत्वाची ही बँक. त्यावेळेस बँक म्हणल्यापेक्षा अपेक्स इन्स्टिट्यूशन जी कर्ज पुरवठा करते ती स्थापन केली गेलेली होती. मग या योजनेचं जर मूल्यमापन करायचं असेल तर योजना ही बहुतांश यशस्वी झालेली होती. ठीक आहे, म्हणजे इथे टार्गेट वाढीचा दर 5.2 होता तो 5.7%. ठीक आहे ना, हा झालेला आहे. म्हणजे टार्गेट आपलं हे यशस्वी झालेलं आहे असं म्हणता येतं. अन्नधान्याचं उत्पादन 145.5 मिलियन टनापर्यंत गेला होता, पण औद्योगिक वृद्धी दर मात्र हा कमी झाला होता. जी अपेक्षा होती की औद्योगिक वृद्धी दर वाढायला पाहिजे तो वाढलेला नव्हता. ठीक आहे, त्याच्यामुळे मग औद्योगिक वृद्धी दरामध्ये आपण अपयशी ठरलो, पण अन्नधान्य उत्पादन वाढलं, आर्थिक वाढ इथं झाली, त्याच्यामुळे योजना आपली यशस्वी झाली बहुतांशी असं म्हणता येतं. सो फ्रेंड्स, तुमची रिव्हिजन क्विक व्हावी, परीक्षेला फायदा व्हावा यासाठी मी हे फास्ट घेतोय, पिक्टोरियल टाइप मध्ये घेतोय आणि हे बनवण्यासाठी खूप मेहनत सुद्धा लागलेली आहे मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा.
आणि तुम्हाला जर काही आणखी इकॉनॉमिक्सच्या कोणत्या टॉपिक्सवर आणखी व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट मध्ये करू शकता. ठीक आहे, जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो. ठीक आहे, येस, फक्त तुमची रिव्हिजन चांगली व्हावी आणि येणाऱ्या परीक्षेसाठी तुमचा फायदा व्हावा त्यासाठी म्हणून हे केलेलं आहे. येस, ओके. तर बघा याच्यामध्ये नेक्स्ट आपली योजना 8वी पंचवार्षिक योजना. ठीक आहे, 8वी पंचवार्षिक योजना. सो 8वी पंचवार्षिक योजना 1 एप्रिल 1992 ते 31 मार्च 1997 या दरम्यान 8वी पंचवार्षिक योजना सुरू केलेली आहे. याचा जो भर आहे तो म्हणजे मानव विकास किंवा मनुष्यबळ विकास. हे तुम्हाला दिसत असेल या इमेज मधलं. ठीक आहे, मानव विकास किंवा मनुष्यबळ विकास, पुस्तकाचं चिन्ह वगैरे दिसतं. ठीक आहे, यावर असा भर देण्यात आला होता. इथे प्रतिमानाची खूप सारी नावं आहेत. ठीक आहे, राव मनमोहन प्रतिमान, कारण त्यावेळेस मनमोहन सिंग आपले अर्थमंत्री होते, पी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधान होते. इव्हन याला एलपीजी प्रतिमान, कारण लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन हा कार्यक्रम आपण सुरू केला होता. उखाजा म्हणजे उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण. याच इंग्लिश मध्ये मराठीमध्ये उखाजा हा आर्थिक कार्यक्रम आपण सुरू केला होता. इव्हन यास जॉन डब्ल्यू मिलर प्रतिमान असेही म्हणतात, कारण त्या अर्थतज्ञाच्या फिलॉसॉफीचा आपण या ठिकाणी वापर केला. तसंच निर्यात प्रधान आर्थिक वृद्धी प्रतिमान असं म्हणतात, कारण जास्तीत जास्त निर्यात आपली वाढेल आणि त्यामधून आपल्या परकीय चलन साठा वाढेल, देशाची प्रगती होईल, यावर भर दिला होता. म्हणजे अशी वेगवेगळी नावं या 8व्या पंचवार्षिक योजनेच्या आहेत. ठीक आहे, येस. आता याच्यामध्ये कोणकोणते उपक्रम झाले होते बघा. ठीक आहे, सर्वात महत्वाचा 1992 मध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच निर्गुंतवणूक केली आपण, डिसइन्व्हेस्टमेंट. म्हणजे सरकारी कंपन्या त्याच्यामधले शेअर खासगी लोकांना विकण्याची प्रक्रिया, निर्गुंतवणुकीची प्रक्रिया ही सुरू झाली होती 1992 मध्ये. ठीक आहे, यस. त्यानंतर 1996 मध्ये जी.व्ही. रामकृष्ण आयोग हा निर्गुंतवणूक आयोग होता. ठीक आहे, यस. अगोदर सी रंगराजन समिती आली होती. सी रंगराजन समितीने सांगितलं की निर्गुंतवणूक आयोग स्थापन केला पाहिजे आणि म्हणून 1996 ला जी.व्ही. रामकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली पहिला निर्गुंतवणूक आयोग आपण स्थापन केला. दुसरा आर.एच. पाटील, तो 2001 मध्ये. असे 2 निर्गुंतवणूक आयोग आपण स्थापन केले. ठीक आहे, आणि आता आपण कोणता आयोग स्थापन करत नाही. आपल्याकडे दीपम नावाचं एक डिपार्टमेंट आहे, डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक असेट मॅनेजमेंट नावाचं. ते दीपम नावाचा जे विभाग आहे तेच आता निर्गुंतवणुकीच्या शिफारशी करत असतं. ठीक आहे, ओके. मग हा जी.व्ही. रामकृष्ण आयोग त्यावेळेस 96 ला आला होता. 1992-93 मध्ये रुपया व्यापार खातं जे आहे, व्यापार खात्यावर आंशिक परिवर्तनीय या ठिकाणी केला होता. व्यापार खातं. ठीक आहे, यस. म्हणजे आपलं व्यवहार तोल जे आहे, तर व्यवहार तोलामध्ये इकडे तुमचं भांडवली खातं आहे. ठीक आहे, भांडवली खातं आहे. इकडे तुमचं जे आहे तो व्यापार खातं आहे. त्याच्यामध्ये दृश्य खातं, अदृश्य खाते आहे. तर त्या ठिकाणी आपण जे व्यापार खातं आहे, व्यापार खातं तिथे अंशतः रुपया परिवर्तनीय केला, म्हणजे सरकारचं कंट्रोल कमी केलं आणि बाजार भावानेच ते चलन जे आहे कन्वर्ट होईल एकमेकांमध्ये, त्यासाठी प्रयत्न केला. ठीक आहे, 1993-94 मध्ये व्यापार खात्यावर आपला जो रुपया आहे पूर्णतः परिवर्तनीय केला. म्हणजे वस्तूची आयात निर्यात किंवा सेवांची आयात निर्यात करायची असेल तर त्यामध्ये आपल्या रुपयाचं इतर चलनामध्ये कन्व्हर्जन आणि इतर चलनाचं कन्व्हर्जन आपल्या रुपयामध्ये हे पूर्णतः आता मार्केट प्रमाणे असेल. तिथं सरकार कुठलाही हस्तक्षेप करणार नाहीये. यालाच आपण व्यापार खात्यावर रुपया पूर्णतः परिवर्तनीय असं म्हणूया आपण. ठीक आहे, ठीक आहे. 1994-95 मध्ये काय झालं मग, चालू खात्यावर हा रुपया जो आहे तो पूर्णतः परिवर्तनीय झाला. अगोदर व्यापार खात्यावर झाला, नंतर मात्र कशावर झाला, चालू खात्यावर. ठीक आहे ना, यस. चालू खातं कुठलं राहतं, 2 खाते. एक तुमचं भांडवली खातं आहे, करंट अकाउंट आहे, सॉरी कॅपिटल अकाउंट आहे आणि करंट अकाउंट आहे. म्हणजे या चालू खात्यामध्ये कोणतं खातं असतं, एक तुमचं दृश्य खातं आहे आणि दुसरं कुठलं आहे तुमचं अदृश्य खातं. दृश्य खातं म्हणजे कुठलं आहे, वस्तूंची आयात निर्यात, आणि अदृश्य खातं म्हणजे कुठलं आहे, तर सेवांची आयात निर्यात. मग यासाठी म्हणून 94-95 मध्ये तुम्ही दृश्य किंवा अदृश्य ह्या दोन्ही खात्यावर म्हणजे वस्तूची आयात निर्यात किंवा सेवांची आयात निर्यात करायची असेल तर आपला रुपया इतर चलनामध्ये आणि इतर चलन आपल्या रुपयामध्ये मार्केट दराने कन्व्हर्टिबल होणार. सरकार त्यामध्ये कुठलाही इंटरफेअर करणार नाहीये, अशी तरतूद 1994-95 मध्ये झाली. म्हणजे रुपया आपण हळूहळू हा ट्रान्सफर म्हणजे आपण परिवर्तनीय केलाय. अगोदर काय केलं, 1992-93 मध्ये व्यापार खात्यावर अंशतः केलाय, 93-94 मध्ये व्यापार खात्यावर पूर्णतः केलाय आणि नंतर मग आपण चालू खात्यावर केलेला आहे. ठीक आहे, अगोदर व्यापार खात्यावर अंशतः, नंतर व्यापार खात्यावर पूर्णतः आणि नंतर मग चालू खात्यावर. व्यापार खात्यावर म्हणजे फक्त वस्तूंची आयात निर्यात. ठीक आहे, आणि चालू खात्यामध्ये काय आलं
की दोन्ही पण आलं, वस्तूंची आयात निर्यात आली आणि सेवांची पण आयात निर्यात आलेली आहे. त्याच्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेला याच्यावर प्रश्न हे विचारलेले आहेत. ठीक आहे, ओके. या दरम्यानच्या कालावधीमध्ये 1992 ला सेबी, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया असं म्हणूया, म्हणजे भांडवली बाजारावरच रेग्युलेटर आहे, तर याला वैधानिक दर्जा दिला. ऍक्च्युअली जी.एस. पटेल समितीने सांगितल्याप्रमाणे 1987 मध्ये स्थापना झाली होती, पण मग इथे भांडवली बाजारामध्ये घोटाळे होऊ लागले होते, त्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी सेबीला स्ट्रॉंग बनवलं आणि कायदेशीर दर्जा दिला 1992 मध्ये. ठीक आहे, 1992 मध्येच इकडे पंचायत राज संबंधित 73वी घटना दुरुस्ती, तर नगरपालिका संबंधित 74वी घटना दुरुस्ती या ठिकाणी झाली. म्हणजे लोकशाही विकेंद्रीकरणाची प्रक्रिया आपल्या देशामध्ये सुरू झाली. 1993-94 मध्ये परत खाजगी क्षेत्रामध्ये आता बँका स्थापन करायला परवानगी दिली गेली, कारण 1969 ला राष्ट्रीयकरण झालं होतं बँकांचं, तेव्हापासून खाजगी क्षेत्रामध्ये बँका स्थापन करायला परवानगी नव्हती. आता मात्र आपण सुधारणा केल्या आणि त्याचाच एक भाग म्हणून आता 93-94 मध्ये खाजगी क्षेत्रामध्ये आता नवीन बँका स्थापन करायची परवानगी या ठिकाणी आपण दिलेली आहे. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर या दरम्यानच्या कालावधीमध्ये काही महत्वाच्या योजना ह्या सुरू झालेल्या आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये इसवी सन 1992 मध्ये राष्ट्रीय महिला कोष असं म्हणूया, 1992 मध्ये राष्ट्रीय महिला कोष, महिला सक्षमीकरणासाठी वित्तीय सहाय्यासाठी म्हणून ही योजना सुरू केली. त्यानंतर आश्वासित रोजगार योजना 2003 मध्ये. ठीक आहे ना, यास ग्रामीण भागामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू केली. त्यानंतर पंतप्रधान रोजगार योजना सुरू केली 2 ऑक्टोबर 1993 ला. जे शहरी भागातील जे बेरोजगार आहेत, शहरी भागातील बेरोजगार, शहरी आणि ग्रामीण दोन्ही ठिकाणचे. ठीक आहे, अगोदर शहरी भागासाठी होती, नंतर ग्रामीण भागासाठी पण केली. मध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील जे सुशिक्षित आहेत पण जे बेरोजगार आहेत त्यांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी ट्रेनिंग आणि कर्ज सहाय्य या ठिकाणी उपलब्ध करून दिलं होतं. त्यानंतर महिला समृद्धी योजना 2 ऑक्टोबर 1993 ला, म्हणजे महिलांना आर्थिक स्वावलंबनासाठी सहाय्यासाठी ही योजना सुरू केली होती. त्यानंतर खासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम हा सुरू केला, म्हणजे प्रत्येक खासदाराला जो आहे एक विशिष्ट निधी उपलब्ध करून द्यायचा आणि त्यांनी त्या मतदारसंघामध्ये खर्च करायचा, त्यासाठी म्हणून हा खासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम हा सुरू केला गेला. ठीक आहे, 15 ऑगस्ट 1995 मध्ये राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजना सुरू केली. याच्या अंतर्गत वेगवेगळ्या गटाला या पेन्शनच्या योजना सुरू केल्या जातात. ठीक आहे, शाळेमध्ये प्राथमिक शाळेमध्ये उपस्थिती वाढावी आणि प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण व्हावं आणि शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचं आरोग्य चांगलं राहावं, त्यांचं पोषण चांगलं राहावं म्हणून माध्यान्ह आहार योजना, म्हणजे शाळेमध्ये खिचडी वगैरे खायला मिळते की नाही, हे बघा खिचडी खाता येते. ठीक आहे, मग अशी माध्यान्ह आहार योजना ही सुरू केली गेली होती. त्यानंतर 15 ऑगस्ट 1995 मध्ये इंदिरा महिला योजना, महिलांचा विकास व्हावा त्यासाठी म्हणून इंदिरा महिला योजना ही सुरू केली. महिला तुम्हाला दिसतात इथे. 15 ऑगस्ट 1996 मध्ये संगम योजना, संगम म्हणजे अपंगांचे बचत गट तयार करायचे. ठीक आहे ना, अपंगांचे बचत गट तयार करायचे, त्यांना कर्ज पुरवायचं आणि त्याच्यामध्ये एखादा व्यवसाय सुरू करण्यास मदत करायची आहे. त्यानंतर 1 फेब्रुवारी 1997 मध्ये गंगा कल्याण योजना, आता ही गंगा नदीसाठी नाहीये, चुकून ही इमेज इथे आलेली आहे, तर गंगा नदीसाठी नाहीये, तर गंगा कल्याण योजना ही जमिनीमधली जे काही पाण्याची पातळी आहे ती वाढवण्यासाठी ही गंगा कल्याण योजना ही या ठिकाणी सुरू करण्यात आलेली होती. ठीक आहे, अतिशय महत्वाच्या योजना या ठिकाणी सुरू केल्या. आता या योजनेचं जर मूल्यमापन करायचं असेल तर बघा, कृषी क्षेत्रामध्ये वाढीचा दर 5.6 ठेवला होता, 6.68%, म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये टार्गेट पेक्षाही जास्त अचिव्हमेंट झालेली आहे. त्यानंतर वार्षिक आर्थिक उद्योग क्षेत्रामध्ये 7.5% आपण टार्गेट ठेवलं होतं, 8.0% म्हणजे औद्योगिक उत्पादन सुद्धा टार्गेट पेक्षा जास्त झालेलं आहे. ठीक आहे, सेवा क्षेत्रामध्ये टार्गेट 6.0 होतं, साध्य 7.9 झालं, म्हणजे सेवा क्षेत्रामध्ये सुद्धा ही योजना यशस्वी झालेली आहे. त्याच्यानंतर ऋण सेवा गुणोत्तर, म्हणजे आपले जे कर्ज आहे त्याचं प्रमाण आपल्याकडे कमी झालं. ठीक आहे, म्हणजे आर्थिक स्थिरता सुधारली, म्हणजे ओव्हरऑल ही योजना जी आहे जवळजवळ सर्व क्षेत्रामध्ये यशस्वी झाली. म्हणजे आपण असं म्हणता येईल की एलपीजी प्रोग्राम स्वीकारला, आर्थिक सुधारणा स्वीकारल्या आणि त्याचं चांगले चिन्ह आपल्याला पाहायला मिळतं की ही 8वी पंचवार्षिक योजना सर्व क्षेत्रामध्ये यशस्वी झालेली आहे. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर 9वी पंचवार्षिक योजना ही सुरू केली होती आपण. ठीक आहे, कालावधी हा 1 एप्रिल 1997 ते 31 मार्च 2002 हा कालावधी आहे. इथे मुख्य भर जो दिला होता तो कृषी व ग्रामीण विकास जो आहे, कृषी व ग्रामीण विकासावर मुख्य भर दिला आणि घोषवाक्य सामाजिक न्याय आणि समानतेसह आर्थिक वाढ याच्यावर हा
हे घोषवाक्य आहे इथं भर दिलेला होता आपण. ठीक आहे, ते घोषवाक्य पण विचारतात एक्झाम्सला, ते माहित असणं एक्सपेक्ट आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, एप्रिल 1997 मध्ये भारताचे दुसरे पंचवार्षिक परकीय धोरण म्हणजे परकीय पर आयात निर्यात धोरण 1992 ते 97 मध्ये आपलं पहिलं पंचवार्षिक आयात निर्यात धोरण घोषित केलं. आता याच्यामध्ये दुसरं पंचवार्षिक आयात निर्यात धोरण जे आहे, आयात निर्यात बरं, जे दुसऱ्या देशासोबतच हे धोरण घोषित केलं. 1998 मध्ये महामार्ग विकासासाठी म्हणून राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रम बघा इथे तुम्हाला दिसत आहेत, राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रम NHDP हा प्रोग्राम सुरू केला. 1997 मध्ये सार्वजनिक क्षेत्रामधील ज्या कंपन्या होत्या त्यांना स्वायत्ता देण्यासाठी म्हणून मिनी रत्ना श्रृंखला ही सुरू केली गेली, जेणेकरून त्या सरकारी कंपन्यांना स्वायत्ता मिळेल आणि ते जास्त प्रॉफिटेबल होतील, त्यासाठी हा प्रोग्राम सुरू केला गेलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर याच योजनेमध्ये, याच 9व्या योजनेमध्ये, ठीक आहे, 9व्या योजनेमध्ये आपण जून 1999 मध्ये राष्ट्रीय कृषी विमा योजना, कारण शेतकऱ्यांचं जे पीक आहे त्याचं पावसामुळे किंवा अतिवृष्टीमुळे नुकसान होतं ते भरून काढण्यासाठी म्हणून हा राष्ट्रीय कृषी विमा योजना सुरू केलेली आहे. आपण इथं विमा पॉलिसी शेतकऱ्यांच्या पिकाची काढली जाते आणि त्या विमा पॉलिसी मधून त्या शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान भरून दिल्या जात असते. ठीक आहे, त्यानंतर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण इथे घोषित केलं फेब्रुवारी 2000 मध्ये. हे दुसरं लोकसंख्या धोरण होतं. पहिले 1976चं, हे 2000चं धोरण होतं. ठीक आहे, अतिशय महत्वाचं लोकसंख्या धोरण, आपण हे सेपरेट व्हिडिओ मध्ये लोकसंख्या धोरण घेतलेलं आहे. ठीक आहे, यस. त्यानंतर 11 मे 2000 रोजी लोकसंख्या आयोग स्थापन केला गेला. हे लोकसंख्या धोरण जे आहे ते राबवण्यासाठी म्हणून पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली लोकसंख्या आयोग स्थापन केला गेला. 28 जुलै 2000 रोजी लोकसंख्या स्थिर व्हावी यासाठी म्हणून लोकसंख्या स्थिरीकरण निधी पण स्थापन केला गेला. 2001 मध्ये या ठिकाणी स्पेशल इकॉनॉमिक झोन, विशेष आर्थिक क्षेत्र, ठीक आहे, ही संकल्पना या ठिकाणी आपण राबवलेली आहे. ठीक आहे, स्पेशल इकॉनॉमिक झोन किंवा विशेष आर्थिक क्षेत्र असं म्हणूया आपण. तसंच याच योजनेमध्ये एप्रिल 2000 पासून सेनवॅट म्हणजे सेंट्रल वॅट जो आहे तो लागू केला गेला. ठीक आहे, तसंच 7 जून 2000 पासून फेमा म्हणजे फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट, अगोदर जो 1973चा फेरा कायदा होता तो फार खतरनाक कायदा होता, तो कायदा रद्द केला आणि त्याच्याऐवजी हा फेमा कायदा, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट हा कायदा आता लागू केला गेलेला आहे. ठीक आहे, तसंच 1 डिसेंबर 1993 रोजी सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना, कारण स्वातंत्र्याला 50 वर्ष पूर्ण झाले म्हणून सुवर्ण जयंती, पण शहरी भागासाठी म्हणून शहरी रोजगार योजना. आणि रोजगार म्हणजे दोन्ही प्रकारचं, मजुरी रोजगार आणि स्वयंरोजगार अशा दोन्ही प्रकारचा रोजगार शहरी भागात उपलब्ध करून द्यायचा, त्यासाठी योजना होती. 3 योजना एकत्र केल्या. अगोदरची नेहरू रोजगार योजना, गरिबांसाठी शहरी मूलभूत सुविधा योजना आणि शहरी स्वयंरोजगार कार्यक्रम, ह्या 3 योजना एकत्र करून 1997 मध्ये सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना सुरू केली आहे. आता याच्यामध्ये बरेचसे बदल झालेले आहेत आणि यालाच आता दीनदयाळ अंत्योदय शहरी आजीविका कार्यक्रम नावाने ही योजना सध्या लागू आहे. ठीक आहे, त्यामध्ये बरेचसे आता बदल झालेले आहेत. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर याच नवव्या योजनेमध्ये आणखी काही महत्वाच्या घडामोडी झाल्या. जसं पंतप्रधानांचा एकात्मिक शहरी दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम हा एक इथं सुरू झाला होता. स्वयंरोजगार आणि मजुरी रोजगार, ठीक आहे, अतिशय महत्वाचा, याला पंतप्रधानांचा एकात्मिक शहरी दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम. ठीक आहे, ओके, हा एक महत्वाचा. त्याच्यानंतर अन्नपूर्णा योजना जी आहे, अन्नपूर्णा योजना ही सुरू झाली होती. अन्नपूर्णा योजना कधी? एप्रिल 2000 मध्ये ही सुरुवात झालेली आहे. कधी? अन्नपूर्णा योजना ही एप्रिल 2000 मध्ये. इथे थोडं लक्षात घ्या की पंतप्रधानांचा एकात्मिक शहरी दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम जो आहे ना, हा विलीन झालेला आहे. ऍक्च्युली कशामध्ये विलीन झालेला आहे तर याच्यामध्ये विलीन झालेला आहे. थोडस इकडे आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे. ठीक आहे ना, हे याच्यामध्येच हा विलीन झालेला आहे. ठीक आहे ना, यस, ओके ओके, चला. सो त्याच्यानंतर नेक्स्ट महत्वाचा मुद्दा आपल्याला डिस्कस करायचा आहे तो म्हणजे अन्नपूर्णा योजना. ठीक आहे, अन्नपूर्णा योजना कधी सुरू झालेली आहे? इसवी एप्रिल 2000 मध्ये अन्नपूर्णा योजना ही सुरू झालेली आहे. अन्नपूर्णामध्ये काय की जे काही 60 वर्षापेक्षा अधिक वयाचे होते त्यांना 10 किलोग्राम अन्नधान्य मोफत देण्यासाठीची योजना सुरू केली गेली. ठीक आहे, त्याच्यानंतर सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना, ग्रामीण भागामध्ये आणि स्वरोजगार निर्माण करण्यासाठीची योजना. अगोदरच्या जवळपास 6 योजना एकत्र केल्या. ठीक आहे, IRDP आहे, ट्रायसेम आहे, डॉकरा आहे,
सित्रा आहे, त्यानंतर गंगा कल्याण योजना आहे, ठीक आहे, मिलियन वेल स्कीम आहे, एक राहिली त्याच्यामध्ये मिलियन वेल स्कीम किंवा दशलक्ष विहिरीची योजना. अशा 6 योजना. IRDP म्हणजे इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, ट्रायसेम म्हणजे ट्रेनिंग ऑफ रुरल युथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट, डॉक्रा म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ वुमन अँड चाइल्ड इन रुरल एरिया, सित्रा म्हणजे सप्लाइंग इम्प्रूव्ह टूल फॉर रुरल आर्टिसन, जी म्हणजे GKY म्हणजे गंगा कल्याण योजना आणि MWS म्हणजे मिलियन वेल स्कीम. अशा 6 योजना एकत्रीकरण करून सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना तयार केली. तिचंही नाव आता बदललेलं आहे, ते म्हणजे अंत्योदय योजना ग्रामीण जीवन उन्नती कार्यक्रम असं तिचं झालेलं आहे. ठीक आहे, ओके. मग ही महत्वाची योजना त्यावेळेस सुरू झालेली होती. त्याच्यानंतर समग्र आवास योजना, अतिशय महत्वाची योजना. घर बांधणीसाठी घर दिसतंय बघा असं टुमकेदार, ठीक आहे. समग्र आवास योजना ही या ठिकाणी सुरू झालेली होती, समग्र आवास योजना. त्याच्यानंतर अंत्योदय अन्न योजना 25 डिसेंबर 2000 मध्ये अंत्योदय अन्न योजना सुरू केली. जे गरीबातील गरीब आहेत त्यांना 25 किलोग्राम अन्नधान्य पुरवायचंय. 2 रुपयाप्रमाणे गहू आणि 3 रुपयाप्रमाणे तांदूळ या भावाने, म्हणजे स्वस्तामध्ये. ठीक आहे. ग्रामीण भागासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली गेली. 25 डिसेंबर 2000 मध्ये सुरू केली गेली. सर्व गावं जे आहेत ते रस्त्याने जोडायचे, बारमाही रस्त्याने जोडायचे, त्यासाठी योजना ही सुरू केली गेली. त्यानंतर प्रधानमंत्री ग्रामोदय योजना सुरू केली होती. प्रधानमंत्री ग्रामोदय इसवी सन 2001 मध्ये ही सुरू केली. या ग्रामोदय म्हणजे प्राथमिक आरोग्य, ग्रामीण गृहनिर्माण, पोषण, प्राथमिक शिक्षण, ग्रामीण पेयजल, ग्रामीण विद्युतीकरण ह्या सगळ्या गोष्टी इथे उपलब्ध करून दिल्या. अशी प्रधानमंत्री ग्रामोदय योजना या दरम्यान सुरू झाली होती. प्रधानमंत्री ग्रामोदय योजना असं म्हणूया आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना महत्वाची आहे. कधी झाली ही? 25 सप्टेंबर 2001 मध्ये. कारण आयोग अशा रोजगारच्या योजनांवर प्रश्न विचारतं. मग अगोदरच्या आश्वासित रोजगार योजना आणि जवाहर ग्राम समृद्धी योजना ह्या 2 योजना एकत्र केल्या आणि संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना तयार केलेली आहे. ठीक आहे. यस, अतिशय महत्वाची. म्हणजे तुमची आश्वासित रोजगार योजना आणि जवाहर ग्राम समृद्धी योजना ह्या 2 योजना एकत्र करून संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना ही तयार केलेली आहे. ठीक आहे. मग ही जवाहर ग्राम समृद्धी योजना कधीची आहे? 1 एप्रिल 1999. मग ही कशी तयार केली? जवाहर रोजगार योजना म्हणजे बघा 1989 मध्ये जवाहर रोजगार योजना होती, त्याची पुनर्रचना करून जवाहर ग्राम समृद्धी योजना तयार केली आणि परत जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि आश्वासित रोजगार योजना एकत्र केल्या आणि संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना 25 सप्टेंबर 2001 मध्ये तयार केल्या गेलेली होती. ठीक आहे. म्हणजे कोणत्या योजनेत कोणत्या योजना विलीन झाल्या ते महत्वाचे आहे. त्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यानंतर महत्वाच्या बघा याच्यामध्ये उर्वरित काही योजना ज्या घर बांधणीच्या संदर्भात आहेत, जसं वाल्मिकी आंबेडकर योजना सप्टेंबर 2001 मध्ये. याच्यावरून कळतं की अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींना इथं घरकुल उपलब्ध करून द्यायचं होतं. झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या व्यक्तींना घरकुल उपलब्ध करून द्यायचं होतं. शिक्षणासाठी म्हणून सर्व शिक्षा अभियान प्राथमिक शिक्षणासाठीच होतं फक्त. ठीक आहे. 2001 मध्ये सुरू केलेलं होतं हे की ते प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढवायची आहे, त्यात पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्यायच्या, शिक्षकांची संख्या वाढवायची आहे. ठीक आहे. आता हा प्रोग्राम समग्र शिक्षा अभियानामध्ये विलीन झालेला आहे. त्यानंतर संपूर्ण स्वच्छता अभियान 1999 मध्ये, जो अगोदरचा जुना कार्यक्रम होता ना केंद्रीय ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम, त्याची पुनर्रचना केली आणि संपूर्ण स्वच्छता अभियान हे सुरू केलेलं आहे. नंतर याच्यामध्येच रूपांतर होत आज स्वच्छ भारत अभियान हे सुरू झालेलं आहे. ठीक आहे. अतिशय महत्वाच्या योजना या आहेत. याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे परीक्षेमध्ये. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तुमच्या सगळ्या योजना पण कव्हर होतील, त्याचे वर्ष पण कव्हर होतील. यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली मित्रांनो. ठीक आहे. तुम्ही काही कमेंट करू शकता की बाबा तुम्हाला आणखी कशावर व्हिडिओ पाहिजे. ठीक आहे. तुम्ही शेअर करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा, लाईक्स करा मित्रांनो. ठीक आहे. याच्यामध्ये खूप मेहनत घ्यावी लागली आणि येणाऱ्या परीक्षेला तुमचं क्विक रिव्हिजन व्हावं त्यासाठी म्हणून हे थोडंसं स्पीडीली फास्ट मी घेतोय. ठीक आहे. बघा पोखरण 2 11 मे व 13 मे 1998 रोजी आपला दुसरी अणुचाचणी आपण केली होती. ठीक आहे. शक्ती 98 हे त्याचं नाव होतं. प्लुटोनियम 239 चा आपण वापर केला, युरेनियम 233 चा पण वापर केला आणि इथे जे प्रमुख होते डॉक्टर APJ अब्दुल कलाम. पहिले जे होते 1974 ची 18 मे 1974 ची ती स्माइलिंग बुद्धा होती आणि राजा रमन्ना प्रमुख होते. त्यावेळेस प्लुटोनियम वापरला. इथे आपण प्लुटोनियम सुद्धा वापरला आणि युरेनियम सुद्धा वापरलेला आहे. ठीक आहे. म्हणजे 2 वेळा आपण अणुचाचणी केलेली आहे. कारगिल युद्ध झालं होतं मे 1999 ते जुलै 1999 हे आपण जिंकलेलं होतं. ऑपरेशन विजय आपलं हे त्यावेळेस होतं. ठीक आहे. यस.
ओके. तर इथे वाईट घटना घडली ते म्हणजे गोध्रा हत्याकांड. कारण जे कारसेवक होते ते राम मंदिरावरून म्हणजे राम मंदिर त्यावेळेस नव्हतं, पण ते अयोध्यावरून यज्ञाहुती यज्ञ करून ते साबरमती एक्सप्रेसने येत होते गुजरातमध्ये आणि ती ट्रेन जेव्हा गोध्रा या स्टेशनवर थांबते तेव्हा तो डब्बा 2 डब्बे जे आहेत ते जाळले जातात आणि त्याच्यामध्ये 58 जवळपास कारसेवक यांचा मृत्यू होतो. ती घटना म्हणजे गोध्रा हत्याकांड. आणि त्यानंतर मग गोध्रा या शहरामध्ये हिंदू मुस्लिम दंगली मोठ्या प्रमाणामध्ये उसळतात. मग अशी वाईट घटना घडली होती गोध्रा हत्याकांड. ठीक आहे. त्याच्यानंतर योजनेचं मूल्यांकन जर करायचं असेल तर आर्थिक वाढीचं लक्ष्य 6.5% एवढे होते. ठीक आहे. एवढं ठेवलं होतं टार्गेट, पण साध्य मात्र 5.52% झालं. ठीक आहे. येस, म्हणजे 6.5% ठेवलं पण साध्य किती झालं? 5.5%. म्हणजे आर्थिक वाढीचं लक्ष्य साध्य झालेलं नाही असं म्हणता येतं. ठीक आहे. येस, आर्थिक वाढीचं लक्ष्य साध्य झालं का याच्यामध्ये? नाहीच आहे. मग आर्थिक वाढीचं लक्ष्य कधी साध्य झालं कधी नाही हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर महत्वाची योजना आहे आपली 10वी पंचवार्षिक योजना आहे. ठीक आहे मित्रांनो, नॉनस्टॉप मी ह्या योजना कव्हर करतोय. तुमचं जेणेकरून कमी वेळामध्ये फास्ट रिव्हिजन व्हावं ही अपेक्षा आहे. ठीक आहे. आणि येणाऱ्या परीक्षेला तुमचा फायदा व्हावा त्यासाठी अपेक्षा आहे. तेव्हा 10वी पंचवार्षिक योजना 1 एप्रिल 2002 ते 31 मार्च 2007 मध्ये ही योजना राबवली गेली. कृषी क्षेत्रावर जास्त भर दिला गेला की अर्थव्यवस्थेचं मूळ प्रेरक बळ म्हणजे कृषी क्षेत्र आहे. गाभा क्षेत्राचा दर्जा पण दिला गेला आणि महिला सबलीकरणावर भर दिला गेला आणि महिला सबलीकरणासाठी सामाजिक विकास, आर्थिक विकास आणि लैंगिक विकास यावर भर द्यायचा असं ठरवलं गेलं. ठीक आहे. इव्हन राज्यांना सुद्धा सांगितलं की त्यांना सुद्धा त्यांच्या आर्थिक प्रगतीचं जे लक्ष्य आहे ते मेजरेबल असं ठरवायला सांगितलेलं होतं. ठीक आहे. म्हणजे राज्यांना पण टार्गेट दिले. राज्याची प्रगती झाली तर देशाची पण होणार आहे, म्हणून राज्यांना सुद्धा इथे टार्गेट देण्यात आलेले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्वाचं की इथे बालमृत्यू दर 45 पर्यंत कमी करायचा. ठीक आहे, हे ठरवलं गेलं. माता मृत्यू दर 200 पर्यंत कमी आणायचा 1 लाखामध्ये. ठीक आहे. म्हणजे 1 लाख जिवंत बालकांना जन्म देत असताना किती मातांचा मृत्यू होतो त्याला बालमृत्यू दर म्हणतात आणि ते 200 पर्यंत कमी करायचा होता. ठीक आहे. दारिद्र्याचं प्रमाण 21% पर्यंत कमी करायचं होतं, म्हणजे जवळपास 10% कमी करायचं होतं. साक्षरतेचा दर जो आहे तो 75% साध्य करायचा होता. ठीक आहे. 75%. तसंच जंगल व्याप्त म्हणजे वनाचं प्रमाण जे आहे ते वनाचं प्रमाण जवळपास 25% पर्यंत साध्य करायचं. सर्व मोठ्या प्रदूषित नद्यांची स्वच्छता करायची होती. 2007 पर्यंत प्राथमिक शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचवायचं होतं आणि शेतीमध्ये 4% वार्षिक वृद्धी दराचं लक्ष्य साध्य करायचं होतं. सर्व खेडी जे आहेत तर पक्क्या बारमाही रस्त्याने जोडायचे होते. ठीक आहे. सर्व खेडी हे पक्क्या बारमाही रस्त्याने जोडायचे होते. ठीक आहे. ओके. याच्या अंतर्गत परत 10व्या योजनेमध्ये आणखी कोणकोणत्या गोष्टी झालेल्या आहेत ज्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाच्या आहेत, की मुलींच्या प्राथमिक शिक्षणासाठी राष्ट्रीय योजना, मुलींच्या प्राथमिक शिक्षणासाठी राष्ट्रीय योजना सुरू केली कधी? जुलै 2003 मध्ये. त्यानंतर कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना म्हणजे मुलींसाठी निवासी शाळेची सोय होती कस्तुरबा गांधी. ठीक आहे. जुलै 2004 मध्ये सुरू केली. त्यानंतर जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियान डिसेंबर 2005 म्हणजे शहरामध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना ही नंतर रद्द केली नितीन गडकरींनी आणि याच्याऐवजी अमृत योजना आता लागू केली गेलेली आहे. ठीक आहे. अमृत योजना. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्वाचा म्हणजे एकात्मिक हा जो प्रोग्राम आहे घर बांधणीचा तो इथे लागू केला गेला होता. एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम. ठीक आहे. म्हणजे घर बांधायचा आणि झोपडपट्टीचा विकास करायचा. 3 डिसेंबर 2005 चा हा प्रोग्राम हा आता बंद करण्यात आलेला आहे. त्यानंतर राष्ट्रीय समविकास योजना ही सुद्धा सुरू केली होती 2003 मध्ये. त्याच्यानंतर FRBM कायदा अतिशय महत्वाचा आहे की केंद्र शासनाने किती कर्ज घेतलं पाहिजे, किती कर्ज घेणं धोक्याचं असतं, मग ते कर्जाची मर्यादा ठरवण्यासाठी म्हणून हा फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट 2003 हा जो आहे तो केला होता आणि 2004 मध्ये हा FRBM कायदा जो आहे तो लागू झाला होता. याच्यावर आयोग जो आहे नेहमी प्रश्न विचारतो. ठीक आहे. मग अशी ही 10वी पंचवार्षिक योजना होती. त्याच्यानंतर महत्वाची 11वी पंचवार्षिक योजना कालावधी हा 1 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2012 हा कालावधी होता. गतिशील आणि समावेशक विकासावर भर देणे. गतिशील आणि समावेशक विकास हे लक्षात ठेवा, हे परीक्षेला विचारतात. आणि या योजनेवर प्रभाव होता तो म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा पुरा प्रतिमान. पुरा. ठीक आहे. पुरा म्हणजे काय? प्रोव्हाइडिंग अर्बन अम्युनिटीज इन रुरल एरिया म्हणजे शहरी भागातल्या सुविधा ग्रामीण भागामध्ये पुरवण्यासाठीचा हा प्रोग्राम होता. ठीक आहे. याच्यामध्ये टार्गेट आर्थिक वाढ
9% जीडीपीची असेल, नंतर ती 8.1% केली. त्यानंतर कृषी क्षेत्र, उद्योग, सेवा क्षेत्र म्हणजे कृषी क्षेत्राची वाढ 4% ठेवली, उद्योगाची 9.11, तर सेवाची 10.11 एवढं ठेवलं. ठीक आहे. म्हणजे इकडे बघा कृषी म्हणजे टार्गेट ठेवलं आपण, टार्गेट की कृषीची वाढ 4%, उद्योगाची 9.11, तर सेवाची 10.11% वाढ होईल, हे टार्गेट ठेवलं आपण. दारिद्र्य दारिद्र्याचं प्रमाण 10% कमी करायचं हे ठरवलं. त्यानंतर 58 दशलक्ष रोजगार निर्माण करायचे हे पण ठरवलं. त्यानंतर सुशिक्षित बेरोजगारीचं प्रमाण 5% खाली आणायचं असं ठरवलं. अकुशल कामगार जे आहेत त्यांच्या मजुरीमध्ये 20% वाढ करायची असं पण ठरवलं. म्हणजे दारिद्र्य बेरोजगारी संदर्भात ही लक्ष ठेवली गेली. आर्थिक वाढीच्या संदर्भात ही लक्ष जी आहेत ही ठेवण्यात आलेली होती. ठीक आहे. येस, परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारलेले आहेत. आता शिक्षणाच्या संबंधी सुद्धा इथे काही टार्गेट्स जे आहेत ते ठेवलेले आहेत. शिक्षणासंबंधी टार्गेट्स ठेवलेले आहेत. मग कोणकोणते? की प्राथमिक शाळेमधील गळती 20% आणायची, कमी करायची होती. ठीक आहे. येस. त्याच्यानंतर साक्षरतेचं प्रमाण जे आहे 85% साध्य करायचं होतं. आणि पुरुष आणि स्त्रिया यांच्यामध्ये जी काही साक्षरतेमध्ये तफावत आहे ही 10% कमी करायची होती. ठीक आहे. येस. आणि उच्च शिक्षण घेणाऱ्यांचं प्रमाण, ठीक आहे ना, 15% करायचं होतं. 10%हून 15% ह्या गोष्टी. ठीक आहे. आणि प्राथमिक शाळांमध्ये शिक्षणाचे किमान विकासाचे मानक म्हणजे किमान त्या विद्यार्थ्यांना आकडेमोड, गणिताच्या संकल्पना, भाषेच्या संकल्पना आल्या पाहिजे, त्याचं एक स्टँडर्ड ठरवायचं होतं. ह्या सगळ्या गोष्टी शिक्षणासंबंधी. नंतर आरोग्यासंबंधी शिशु मृत्यूदर 28 पर्यंत, माता मृत्यूदर 100 पर्यंत कमी करायचा होता. ठीक आहे. 2009 पर्यंत सर्वांना स्वच्छ पाणी पुरवायचं होतं. स्त्रिया आणि मुली यांच्यामध्ये जे रक्तक्षयाचं प्रमाण आहे ते निम्म्यावर आणायचं होतं. ठीक आहे. एकूण जननदर जे आहे, एकूण जननदर 2.1 पर्यंत कमी करायचा होता. आणि 0 ते 3 वर्ष वयोगटातील जे काही कुपोषण आहे ते निम्म्यावर आणायचं होतं. म्हणजे हे आरोग्याच्या संबंधी महत्वाचे लक्ष आपण या ठिकाणी ठरवलेले आहेत. परीक्षा जवळ आहे, रिव्हिजन सिरीज आहे, म्हणून थोडंसं आपण एक क्विक आणि फास्ट घेतोय आपण. ठीक आहे. येस, तुमचं क्विक रिव्हिजन व्हावं याच्या हिशोबाने घेतोय. खूप एफर्ट्स पुटअप करावे लागत आहेत. ठीक आहे. येस. ओके. सो बघा, नेक्स्ट महत्वाचं इथे पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी कोणत्या तरतुदी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी? तर 2009 पर्यंत सर्व खेडे व दारिद्र्य रेषेखालील लोक यांना वीज जोडणी उपलब्ध करून द्यायची होती. ठीक आहे ना, 2009 पर्यंत. 2009 पर्यंत सर्व गावांना जवळपास सर्व ऋतूमध्ये टिकेल असे रस्त्याने जोडायचे होते. म्हणजे कोणते? कमीत कमी 1000 लोकसंख्या असणारे गावं, 1000 लोकसंख्या असणारे सर्व गावं हे सर्व ऋतूमधील टिकतील अशा रस्त्याने जोडायचे होते. ठीक आहे. 2009 पर्यंत तुम्हाला रस्ते वगैरे दिसतील. ठीक आहे. इव्हन इकडं टेलिफोन वगैरे दिसतं. ठीक आहे. 2007 पर्यंत सर्व खेड्यांना टेलिफोन आणि 12 पर्यंत सर्वांना ब्रॉडबँड सेवा उपलब्ध करून द्यायच्या होत्या. ठीक आहे. 2012 पर्यंत ग्रामीण गरिबांना घरासाठी म्हणून जागा उपलब्ध सुद्धा करून द्यायची होती. आता पर्यावरण आणि शाश्वततेसाठी कोणकोणते लक्ष ठेवले? की वन व झाडाने आच्छादित प्रदेशामध्ये 5% वाढ करायची. ठीक आहे ना. यस. त्यानंतर 2011-12 पर्यंत जागतिक आरोग्य संघटनेचे वायू शुद्धीचे मानक प्राप्त करायचं, वायू शुद्धीचं. 2011-12 पर्यंत नद्या, शहरी घनकचऱ्याचे व्यवस्थापन करून स्वच्छता राखायचे. ऊर्जा कार्यक्षमता जी आहे ती 20% वाढवायची. म्हणजे पर्यावरणासाठी म्हणून ह्या गोष्टी आपण टार्गेट्स या ठिकाणी ठरवलेल्या होत्या, ज्या अतिशय महत्वाच्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर शेवटची योजना आहे मित्रांनो, शेवटची योजना 12वी योजना आहे. ठीक आहे. 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2017 या कालावधीमध्ये ही योजना लागू केली गेली. याचा जो भर होता जलद, शाश्वत आणि अधिक समावेशी वृद्धी. मग 12वी योजना म्हणल्यावर शाश्वत हा शब्द लक्षात ठेवायचा. 11व्या योजनेमध्ये जलद आणि समावेशी आहे, पण शाश्वत हा शब्द नाही 11व्यामध्ये. 12व्यामध्ये शाश्वत आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. याच्यामध्ये 25 ठळक निदर्शक आहेत आणि 7 भाग या 12व्या योजनेमध्ये आहेत. ठीक आहे. मग पहिलं जे आहे तर पहिलं कोणतं आहे? आर्थिक वाढ. आर्थिक वाढीमध्ये काय ठेवलं आपण? 8.2% आपल्या देशाचा जीडीपी वाढला पाहिजे. 4% दराने कृषीची वाढ झाली पाहिजे. 10% दराने उत्पादन क्षेत्राचं वाढ झालं पाहिजे. सर्व राज्यांसाठी सरासरी जास्त वृद्धी दराचं लक्ष ठेवलं आपण. ठीक आहे. यस. म्हणजे 8.2% जीडीपीची वाढ, 4% कृषीची वाढ, 10% उत्पादन क्षेत्रामध्ये वाढ, असे टार्गेट्स आपण आर्थिक वाढीच्या संदर्भात हे ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर दारिद्र्याच्या संदर्भात आपण काही ठेवलेले आहेत का? येस, डेफिनेटली. ठीक आहे. येस.
दारिद्र्याचं प्रमाण हे 10% कमी करायचंय. गैर कृषी क्षेत्र म्हणजे शेती सोडून गैर कृषी क्षेत्रामध्ये 50.3 दशलक्ष रोजगार निर्मिती करायची. हे लक्षात ठेवा, 50.3 दशलक्ष रोजगार निर्मिती करायचे. त्यानंतर शाळेत जाणाऱ्या शाळेत जाण्याच्या सरासरी वर्षात 7 वर्ष शिक्षणाची वाढ करायची. 7 वर्ष शिक्षणाची वाढ करायची आहे. आणि उच्च शिक्षणात कौशल्य विकासासाठी 2 दशलक्ष जागा निर्माण करायच्या. ही शेवटची योजना आहे. ठीक आहे. तर 2 दशलक्ष जागा निर्माण करायच्या आहेत. शिक्षणातील लैंगिक व सामाजिक असमानता दूर करायची आहे. शिक्षणातील लैंगिक व सामाजिक असमानता सुद्धा दूर करायची आहे. ठीक आहे. यस. आरोग्याच्या थोड्याशा 2-3 स्लाइड फक्त राहिल्यात आपल्या. ठीक आहे. 2-3 स्लाइड झाल्या की ही योजना आपली संपेल मग. ठीक आहे. 12 योजना आपण कव्हर करत आहोत. 12 योजना ज्या अतिशय महत्वाच्या आहेत. बघा, आरोग्याच्या संदर्भात माता मृत्यू प्रमाण 1 पर्यंत आणायचंय. शिशु मृत्यू दर कमी करायचंय. बाल लिंग गुणोत्तर 950 पर्यंत कमी करायचा, 950 पर्यंत आणायचं आहे, ते वाढवायचं आहे बाल लिंग गुणोत्तर. एकूण जननदर जे आहे 2.1 करायचा आहे. आणि 0 ते 3 वर्ष वयोगटातील बालकांचं कुपोषण 2005च्या निम्म्यावर आणायचं आहे. ठीक आहे. यस. पायाभूत सुविधाच्या संदर्भामध्ये पायाभूत क्षेत्रामध्ये जीडीपीच्या 9% गुंतवणूक करायची. ठीक आहे. 9%. सर्व खेड्यांना वीज पुरवठा. त्यानंतर राष्ट्रीय व राज्य महामार्गाचं दुपदरीकरण करायचंय. ग्रामीण जनतेला प्रत्येकाला जवळपास 55 लिटर पाणी उपलब्ध होईल त्यासाठी प्रयत्न करायचे. सिंचित क्षेत्र, ठीक आहे, 103 दशलक्ष हेक्टर पर्यंत सिंचित क्षेत्र निर्माण करायचे. सर्व खेडे 12माही रस्त्याने जोडायचे आहेत. ग्रामीण भागामध्ये टेलिफोन 70% लोकसंख्येपर्यंत पुरवायचा. ईस्टर्न आणि वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर म्हणजे माल वाहतुकीचे पूर्वेकडचे आणि पश्चिमेकडचे कॉरिडॉर आपल्याला पूर्ण करायचे आहेत. ठीक आहे. यस. ओके. त्याच्यानंतर मग असे काही टार्गेट्स जे आहेत या योजनेमध्ये आपण ठेवलेले आहेत. ठीक आहे. यस. सो मित्रांनो, अशा प्रकारे ह्या 12 पंचवार्षिक योजना आपण कव्हर केलेल्या आहेत. खूप डिटेल्स मध्ये घेतलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही शेअर करा जास्तीत जास्त. आणि तुम्हाला आणखी इकॉनॉमिक्स साठी काही व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही तसं मेसेज करू शकता. ठीक आहे. सो मित्रांनो, सारथी SPK हा टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे. त्याच्यावर ही PDF तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही ते सारथी SPK टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. यस. सो थांबूया. येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप बेस्ट ऑफ लक. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.